संगमनेरच्या निवडणुका गाजतायत. विधानसभेला जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आता नगर परिषदा नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये. आपल्याला आमदार खताळांनी सत्यजित तांबे ज्या व्हर्जनला अपग्रेड करू पाहत आहेत त्या अगोदर त्यांना 1.0 व्हर्जन आपल्याला दाखवायचं होतं. लोकांचं म्हणणं आलं अमोल खताळांनी जे दाखवली ती नाण्याची एक बाजू आहे. आता सत्यजित तांबे आपल्याला नाण्याची दुसरी बाजू दाखवणार आहे. म्हटलं जातं बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. आज आपण ग्राउंडवर उतरणार. जे आहे ते तुमच्या समोर असणार. यात कुठलेही मॅनेज नसतं. आपण ज्या ठिकाणी जाणार आहेत ते स्पॉट तुम्हाला बघायचे आहेत, तुम्हाला ठरवायचे. आणि जे कालच्या प्रचार सभेमध्ये ज्या गोष्टीचा उल्लेख होता की एका यूट्यूब चॅनलने असं दाखवलं, त्याच यूट्यूब चॅनलवरती आज सत्यजित तांबेंसोबत आपण ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत. सर, आपल्याला अख्खी नगर परिषद फिरायची तुमच्या अंडरची. होऊ शकते आम्ही जे दाखवली ती नाण्याची एक बाजू असेल, आम्हाला नाण्याची आज दुसरी बाजू तुमच्याकडून समजून घ्यायची. नक्कीच, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि त्या दोन बाजूही समजणं मला असं वाटतं की एक आदर्श पत्रकारिता पण आहे. आणि ठीक आहे, म्हणजे त्याच्या आधी पण तुम्ही माझ्याशी संपर्क केला होता, असं नाही की तुम्ही केला नव्हता, पण त्यावेळेस काळ माझ्या या सगळ्या प्रचाराच्या गडबडीत मी त्यावेळेस देऊ शकलो नाही तुम्हाला इंटरव्ह्यू. पण आता तुम्हाला आज आम्ही हे दाखवू की संगमनेरात कशा पद्धतीचं काम मागच्या काही वर्षांमध्ये झालेलं आहे आणि कशा पद्धतीचं काम जे आहे ते मागच्या 4 वर्षाच्या प्रशासक राजमध्ये झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही काय करणार आहे याबाबतही चर्चा आपण आज करूया. चालतं. सुरुवात कुठून करणार आपण? आपण आता जाणार आहे गणेश नगर मध्ये एक योगा भवन आहे. योगा भवन खासदार वाकचौरे, खासदार लोखंडे साहेबांनी आम्हाला निधी दिला होता 1 कोटी रुपयाचा. त्याच्यातून आम्ही केलेला आहे नगरपालिकेने. ते दाखवतो तुम्हाला पहिले. गेले 4 वर्ष प्रशासक आहे आणि प्रशासक काळ जेव्हा असतो त्यावेळेस नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नसतात आणि त्यामुळे खूप मोठ्या अडचणी काम करताना निर्माण झाल्या होत्या. हे तर आता म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्याच्यामध्ये त्याची निर्माण करणं एक गोष्ट असती आणि त्याला मेंटेन करणं ही दुसरी गोष्ट असते. मेंटेनन्स मध्ये नगरसेवकाचा भूमिका खूप महत्वाची असते, कारण नगरसेवक कायम जागरूक असतात. नागरिकांना फोन करतात, अरे तिथे कचरा पडलाय, तिथे झालंय, आणि ते तातडीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलवत असतात, ते करत असतात. ही सिस्टमच मागचे 4 वर्ष बंद आहे आणि म्हणून या सगळ्या अडचणी आहेत. रस्त्यांच्या बाबतीत मेजरली जो प्रॉब्लेम झाला त्याला एक कारण असं होतं की आमच्या शहरामध्ये 100 कोटी रुपये ही भुयारी गटार योजनेचं काम चालू आहे आणि भुयारी गटार योजना ज्यावेळेस आम्ही चालू केली ती साधारणतः 2021 मध्ये चालू झाली. म्हणजे निवडणुका म्हणजे प्रशासक राज चालू होण्याचे साधारणतः 1 वर्ष आधी चालू झाले. 2020 मध्ये झाले असेल. आणि आम्ही असा एक धोरणात्मक निर्णय घेतला होता की आम्ही आधी गटार करणार, त्याचे जे वायर किंवा ह्या ज्या गोष्टीसाठी ज्या पाईप टाकावं लागतात ते टाकणार आणि मग रस्ते करणार. कारण आपण कायम तक्रार अख्ख्या देशात आपण ती तक्रार ऐकत असतो की रस्ते होतात आणि नंतर ते खणले जातात. म्हणून हे आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला. दुर्दैवाने काय झालं की भुयारी गटार योजनेमध्ये जो एसटीपी प्लांट करायचा होता, तो एसटीपी प्लांट ज्या नाल्याच्या शेवटी करायचा होता, नाटकी नाल्याच्या शेवटी, तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध केला की हे एसटीपी आमच्या इथं नकोय, आरोग्याला त्याच्यामुळं धोका निर्माण होतो किंवा वास येतो वगैरे अशी कारणं आले. तेव्हा की ते काही योग्य नव्हते कारणं, परंतु ठीक आहे, शेवटी नागरिकांचा विरोध असेल तर आपणही आग्रह करण्याचं काही कारण नाही. त्या हेतूने आम्ही तो एसटीपी प्लांट शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आणि तो जेव्हा त्याच्यासाठी दुसरी पर्यायी जागा पाहिजे होती आणि ती पर्यायी जागा देणं हे सगळं मोठं चॅलेंज होतं. कारण किती जागा होती आत्ताची एसटीपीची ती नगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीची आहे आणि तेवढी जागा 2.5 एकर जागा लागते त्याला. 2.5-3 एकर जागा दुसरीकडे नाहीच आहे नगरपालिकेकडे, नदीच्या काठावर. ती नदीच्या काठावर पण लागते, कारण शेवटी जे सगळं गटारचं पाणी येणार जे तिथे येणार त्याच्यावर ट्रीटमेंट होणार आणि ते पाणी नदीमध्ये जाणार. त्या प्लांटला जागा न मिळाल्यामुळे त्याला उशीर झाल्या करून यांना चालवायला दिलेले आपण ते गीता परिवार आहे. गीता परिवारच्या वतीने हे इथे योग प्रशिक्षण वर्ग घेतले जातात आणि आता त्यांच्या ताब्यात दिलेले आपण. म्हणजे ते कारण सगळा जो प्रॉब्लेम तुम्ही ज्या दिवशी गार्डन बघितल्या, हे झालं ते झालं, तुम्हाला तिथं कचरा दिसला किंवा मेंटेनन्स दिसला नाही, तर सगळ्यात महत्वाचं कारण असतं मेंटेनन्स.
आणि नगरपालिका भांडवली गुंतवणूक करू शकते, बांधू शकते, पण ते मेंटेन करणं खूप अवघड असतं. आता तुम्ही नगरला राहता, नगरमध्ये जे प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र आहे सावेरीमध्ये, इतकं सुंदर बांधलं होतं. त्याला मीच 50 लाख रुपये माझ्या निधीमधून दिले ना, तर रिनोव्हेशन केलंय आणि आता ते चालवायला आपण एका संस्थेला स्पर्धा परीक्षेसाठी देतोय. कारण ते इतके वर्ष बंद होतं, कोविडमध्ये तिथं दवाखाना केला होता नगरला, आणि स्पर्धा परीक्षा केंद्राचा दवाखाना झाल्यानंतर त्याचं स्टोर रूम झालं आणि तिथं औषधं ठेवायची वेळ आली. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो. तर हे तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर असं योगा भवन हे आपण केलं. आता त्याचा ताबा जो आहे तो गीता परिवार ते चालवते, म्हणून मी गीता परिवारला ते दिलेले आहे. आता त्यांचे क्लासेसचे टाइम असतात, साधारणतः सकाळी 7:30लाच ते संपतात, पहाटे 5ला चालू होतात, आणि तुम्ही बघितलं की संध्याकाळी पण 7 ते 8 असतात. म्हणजे अतिशय नगरपालिका योग भवन त्याला नाव दिलेलं. माझा एक साधा प्रश्न आहे. तुम्ही मला येताना सांगितलं की रस्त्याची जी ही दुरावस्था झाली आहे, 4 वर्षांपासून प्रशासक राजे, पण प्रशासकाचा आणि या कामाचा कसा संबंध लावता? नाही, प्रशासकच नगरपालिका चालवतो ना. हा, तर मग प्रशासक कुणाचा असतो? प्रशासक शासनाचा असतो. आणि शासनाचा असतो, इन शॉर्ट मध्ये सरकारचा असतो. तुम्ही थोडे विरोधी पक्षाचे आमदार आहेत. नाही, पण सरकार कोणाचं आहे? पण तुम्ही सत्ताधारी आमदार आहे असं तुम्ही सांगितलं ना. मी विरोधी आमदार, नाही मी. तुम्ही काय म्हटले? मी विरोधी आमदार नाही. मग तुम्ही जर विरोधी आमदार नाही तर तुम्ही कोण झाले? मी विरोधी आमदार नाही असं बोललेलो हा. आहे. मी सत्ताधारी आमदार आहे असं नाही बोललो. कालच्या प्रचार सभेत तुम्ही म्हटले की माझा वशिला त्यांच्यापेक्षा वरती आहे. आहेच मग ना. थोडं वशिल्याने इकडे केलं असतं तर झालं असतं केलंच ना. ना आम्ही. मग आम्ही केलंच. आम्हाला जो निधी डीपीडीसी मधून मिळाला त्याच्यातून रस्ते झाले, जे आम्हाला शासनाचे निधी मिळाले त्याच्यातून आम्ही कामं केली. तुम्हाला दाखवतो मी. मला जे निधी मिळाले त्याच्यातून कामं झाले. रस्त्याच्या स्पेसिफिक बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की दरवर्षी नगरपालिकेला 15-20 कोटी रुपयाचं रस्ते अनुदानाचं वेगळं हेड आहे, जे रस्ते अनुदानाचा डीपीआर बनवायचा असतो, आणि रस्ते अनुदान आपल्याला नगरपालिका प्रशासन एक वेगळा विभाग आहे त्याच्याकडे पाठवावा लागतो. तिथून तो नगर विकास मंत्रालयाकडे जातो. गेले 3 वर्ष महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकांचं रस्ते अनुदान बंद केलेलं आहे. बर. आणि सगळे निधी जे आहेत ते पहिलं प्रायोरिटीवर कचरा व्यवस्थापन, दुसरी प्रायोरिटी जे STP वगैरे प्रोजेक्ट येते, आणि त्याच्यानंतर जर पैसे उरले तर रस्त्यांना. त्याच्यामुळे रस्ते अनुदान हा विषय नगरपालिकेमध्ये मागच्या काळामध्ये नाही. आणि राहिला प्रश्न प्रशासकाचा, तर मला एक अतिशय नम्रपणे सांगायचे की प्रशासक जरी शासनाचा प्रतिनिधी असला, आमच्याकडे सुरुवातीला प्रांत हे प्रशासक होते. 1 वर्ष प्रांत अधिकारी प्रशासक होते आमच्याकडे. प्रांत अधिकाऱ्याला आधीच इतकं काम असतं, ते द्यायचेच नाही वेळ. मग आम्ही भांडून नगरपालिका सीओना प्रशासक करून घेतलं. नगरपालिकेचे मग राहुल वाघ हे पहिले प्रशासक झाले, जे सीओ होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने चांगले कामं केली. नंतर त्यांची प्रमोशन झालं, त्यांची बदली 1च वर्षात झाली. त्याच्यानंतर 1 वर्ष म्हणजे पूर्वी ते 3 वर्ष होते, परंतु प्रशासक म्हणून त्यांनी फक्त 6 महिने किंवा वर्षभर काम केलं असेल. त्याच्यानंतर नवीन सीओ आले, आमचे काय नाव होतं त्यांचं, ते सीओ आले, ते कोकरे साहेब आले. कोकरे साहेबांनी काम केलं. 9-10 महिने झाले, तोपर्यंत विधानसभेची म्हणजे 3 महिन्यातच विधानसभेची निवडणूक आली. विधानसभेची निवडणूक आल्यावर कोकरे राष्ट्रपती विजेते चीफ ऑफिसर आणले होते आम्ही, खास लातूरवरून. ते निघून गेले, आणि नंतर मागच्या 4 महिन्यामध्ये 5 महिन्यात 3 सीओ झालेले आमचे. म्हणजे प्रशासक सुद्धा जो आहे त्याचं प्रशासन त्याला समजायच्या आत त्याची बदली होते. ठीक आहे, चला पुढचा एक पॉइंट घेऊ आपण. सगळीकडेच आहे, मी म्हणत नाही तुमचा अपवाद आहे, सगळीकडेच तीच परिस्थिती. कारण सांगतो की रस्ते अनुदान बंद हे एक कारण. प्रशासक तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळेस आता नगरपालिका अस्तित्वात होती त्यावेळेस आम्ही आमचा जो कोण नगराध्यक्ष असेल तो किंवा उपनगराध्यक्ष असेल तो दर मंगळवार बुधवार मुंबईला जायचं, मंत्रालयात राहायचं, आणि मंत्रालयातून त्यांनी पाठपुरावा करायचा. ही प्रथा गार्डनचं बघा, आता हे 2010 साली म्हणजे 15 वर्षापूर्वी उद्घाटन झालेलं आहे. काय 2010 उद्घाटन झालेलं आहे. आणि तुम्हाला सांग की हे गार्डन अत्यंत मेंटेन्ड आहे.
आता ह्याच्यापेक्षा चांगले चांगले पण नवीन गार्डन आमचे झालेले आहे. पण जिथं जिथं ओपन स्पेस मिळाली नगरपालिकेला 35 गार्डन आम्ही बनवले. काय आता तुम्ही ज्या गार्डन मध्ये गेल्या होत्या असे जवळजवळ एक 15-20 गार्डन असे पण आहेत की जिथं अजून एक वेगळी अडचण नवीन निर्माण झाली आता गार्डनची, की आम्ही रेसिडेन्शियल एरियामध्ये त्याला थोडं रेसिडेन्शियल एरियामध्ये गार्डन झाले. तिथं लोक येतात, संध्याकाळचे बसतात, कोण दारू पिणार येतं, कोण मुलं मुली येतात. म्हणून आता ग्रामस्थ तिथल्या आजूबाजूला नागरिकांनी काय केलं, त्याला कुलूप लावले. कारण शेवटी त्यांना त्यांचे ज्येष्ठ नागरिक असतील, मुलं खेळायचे असतील, महिलांना चालायचं असतं, मग कुलूप लावतात आणि एक शेजारीचं ज्याचं घर असेल त्याच्याकडे चावी ठेवतात. हे मागच्या 4 वर्षात चालू झालं ही पद्धत. कारण काय झाली, कारण नगरसेवक लक्ष ठेवायला नाही. पूर्वी काय व्हायचं की कोणती एखादी तक्रार आली तर नगरसेवक, आता हे आमचे नगराध्यक्ष दिलीपराव पुंडे त्यांच्याच हा वॉर्ड आहे आणि ही गार्डन त्यांच्याच काळामध्ये झालेली 2010 झाली. या गार्डनचं मेंटेनन्स कसं ठेवलंय तुम्ही? गार्डनचं मेंटेनन्स आमच्या नगरपालिकेचा एक माणूस सातत्यानं इथं ते स्वच्छता असेल, लहान मुलं खेळत असेल त्यांना सांभाळण्याचं सुद्धा काम या ठिकाणी ते आमचा नगरपालिकेचा माणूस करत असतो. बरं, मग मला एक सांगा की हे गार्डन जर हे माजी नगरसेवक झालेले असताना मेंटेन होऊ शकतं, तर बाकीच्या ठिकाणच्या गार्डन मध्ये तिथल्या नगरसेवकांना म्हणायचं ना 4 वर्ष भले निवडणूक नसेल पण कामं तर करत राहा तोपर्यंत. असं असतं की जिथे जिथे आता हे 2010चं गार्डन आहे, 15 वर्ष जुनं आहे, तिथं एक नागरिकांचा, आता ज्येष्ठ नागरिकांचा प्रत्येक गार्डन मध्ये ग्रुप तयार होतो आणि तेच मेंटेन करायला सुरुवात करतात. किंवा एखादा महिलांचा ग्रुप तयार होतो, रोज येऊन बसणार असेल, संध्याकाळी इथं येऊन बसणारे असतील, बरोबर, तेच चालू करतात आणि तेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला हे करतात. आता नगरसेवक म्हणून यांना अधिकार नाहीये, हे काय त्या कर्मचाऱ्याला आदेश देऊ शकत नाही. म्हणून आता हे कसे आहेत, हे 91 पासूनचे नगरसेवक आहेत, ते सगळ्यात सिनियर नगरसेवक आहेत. यांनी जर फोन केला तर चीफ ऑफिसरला सुद्धा इथं हजर राहावं लागतं. पण जर नवीन आता आमचे दुसरे नगरसेवक, यांची दुसरीच टर्म आहे, यांनी फोन केला तर तो म्हणतो प्रशासक हे कागद दाखवावं लागेल, त्याला 4 गोष्टी दाखवावं, या अनेक गोष्टी असतात. प्रशासन चालवताना ते कसं काम करायचं याची पण एक कला आहे. तुम्ही पाहिली ना, ती शाळा नव्हती, तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशी शाळा आहेत आमच्या नगरपालिकेच्या, एकदम अद्ययावत आहे. जाऊ आपण. हे आता आपला दवाखाना योजना शासनाने केली होती, सध्या अनेक ठिकाणी बंद आहे, परंतु आम्ही त्यांना इथं जागा दिलेली आहे. नगरपालिकेची आमची राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्या केंद्र शाळा आहे. शिक्षण मंडळ प्रत्येक नगरपालिका आणि महानगरपालिकांमधले, फक्त मुंबई, पुणे, नाशिक सोडून द्या तुम्ही, पण बाकी कुठल्याही महानगरपालिकांमधल्या शाळा या चांगल्या अवस्थेमध्ये नाहीत. कोणत्याच शहरात नाही. त्याचं कारण आहे की ह्याला पैसेच नाहीये, याला फंडिंग नाहीये. शिक्षकांचा पगार हा 50% नगरपालिकेने द्यायचा आणि 50% शासन देतं. म्हणजे नगरपालिकेच्या उत्पन्नातून आपल्याला 50% म्हणजे पगारासाठी द्यावं लागतं यांच्या, आणि ह्या बिल्डिंगला तर 1 रुपया नगर शासन देत नाही, नगरपालिकेलाच खर्च करावा लागतात. त्यामुळं हे सगळ्या अडचणी आहेत. पण आता ही शाळा नगरपालिकेची आहे. सदुसष्ट. आता तुम्ही बघितलं, ही कॉलनीचा एरिया आहे सगळा, म्हणजे इथं मध्यम किंवा कनिष्ठ मध्यम वर्गातील लोक राहत असतील, तरी इथं 67 मुलं आहेत. आता अशा आमच्या किती शाळा आहेत आपल्या नगरपालिकेच्या? टोटल 6 शाळा आहेत. 6 नगरपालिकेच्या शाळा आहेत. पूर्वी तर आमच्या 14 होत्या. 14 होत्या ना आपल्या? 14 होत्या, पण आता त्या बंद होत चालल्या, कारण मुलंच नगरपालिका शाळांमध्ये येत नाही. आणि याचं दुसरं एक कारण असं आहे की नगरपालिका शाळेमध्ये मुलं का येत नाही, याचं कारण आहे की आता जवळजवळ राज्य शासनाने सगळ्या स्कीम मार्फत हे फ्री केलेले आहे. शाळेला फी कुठंच नाही आता, तुटपुंजी फी आहे 200, 500, 1000 रुपये वर्षाला. दुसरी गोष्ट, RTE मुळे 25% इंग्लिश मिडियमला सुद्धा जागा मिळतात आता.
राईट टू एज्युकेशनमुळे. त्याच्यामुळे आता जे आहे ना नगरपालिकेचा ओघ जो आहे तो कमी होत चालला आणि म्हणून नगरपालिकेच्या शाळांमध्ये आता आमचे माजी नगराध्यक्ष विश्वासराव मोरतडक आहेत आणि त्यांचा हा सहभाग आहे. तुम्हाला परत नगराध्यक्ष व्हायचं नव्हतं का? आ? का तुमच्यापर्यंत संधी आली नाही? बर आणि ते पहिले जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष. बर डॉक्टर तांबे साहेबांच्या काळात हे सगळं बांधकाम झालेलं आहे. बोला बोला बोला. त्यावेळेस ही सगळी नवीन हे जे ओपन स्पेस होती त्या काळात डॉक्टर साहेबांनी संगमनेरातल्या जेवढ्या पण शाळा आहेत नगरपालिकेचे सगळ्यांचे बांधकामं केली, चांगले बिल्डिंग दिले, चांगल्या सुविधा दिल्या. आणि पूर्वी लोक असे नगरपालिकेच्या शाळेत पाटावर बसायची मुलं, आता बेंचवर बसतात. आणि हे बेंच लोक सहभागातून केले. तेच त्यांना सांगितलं की यांचे पगार 50% सरकार करतं, 50% नगरपालिका करते. बांधकामाला पैसे नाही आहेत नगरपालिकांना. हे सगळं लोक सहभागातून नगरपालिका करून घेते. आणि लोक कधी पैसे देतात? लोक कोणालाही पैसे देत नाही. लोक जेव्हा चांगलं काम असेल आणि त्या पैशाचा शेवटचा वापर चांगला होणार आहे कळतो त्याच वेळेस पैसे देतात. ठीक आहे. तर आपण वेगवेगळे भाग बघत आलोय. आपण गार्डन बघितलं, आपण इथल्या शाळा पाहतोय. रस्त्यांची जी परिस्थिती आहे त्याला प्रशासक राज हे एक कारण जे आहे ते सत्यजित तांबेंनी दिलेलं आहे. शाळांची परिस्थिती बघितली तर त्यांच्या मतानुसार आपल्याला ज्या शाळा आधी दाखवल्या गेल्या त्या शाळाच नाहीत. आता तिथले लोक म्हटले ही शाळाच होती, पण ठीक आहे होती. मी तुम्हाला काय सांगितलं की टोटल आमच्याकडं 14 शाळा होत्या. 14 शाळांच्या 6 शाळा झाल्या. पटसंख्या कमी होत चालली. नगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलं येत नाही. त्याचे कारण काय सांगितले? कारण आता खासगी शाळांमध्ये देखील फी माफी जवळजवळ राज्य शासनाने सगळीकडे केलेली आहे. मुलींचं शिक्षण मोफत आहे. त्याच्यानंतर RT मधून तुम्ही किती मोठी टॉपची इंग्लिश मिडियम शाळा असेल तरी तिथं 25% जागा या RTच्या मुलांसाठी राखीव आहेत. हे सगळ्या जर सुविधा त्यांना चांगल्या शाळांमध्ये भेटत असतील तर नगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलं कुठे येतील? आणि ही परिस्थिती फक्त संगमनेर नव्हे तर मुंबई, पुणे, नाशिक वगैरे असे मोठे महानगर जर सोडले तर राज्यातल्या सगळ्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या शाळा या ओस पडत चाललेल्या आहेत. त्याच्यातली ती बंद पडलेली शाळा आहे ती तुम्ही पाहिली. आणि ही शाळा देखील आमचे ढोले गुरुजी होते, गुलाबराव ढोले गुरुजी, ते शिक्षण सभापती होते. आणि आम्ही एक प्रथा कायम पाळत आलो की जर त्या नगरपालिका बॉडीमध्ये जर एखादा शिक्षक असेल तर त्यालाच शिक्षणचं सभापती करायचं, एखादा डॉक्टर असेल तर त्यालाच आरोग्याचं करायचं, म्हणजे त्या विषयाचा होईल. तर गुलाबराव ढोले गुरुजींच्या काळात ही शाळा या ठिकाणी झालेली आहे. तुम्हाला गार्डन दाखवतो. गार्डन आता हे पण एक रियालिटी दाखवायची आहे. नाही ठीक आहे. माझं काय म्हणणं आहे, खाताळ ज्यावेळेस गार्डन मध्ये गेले की त्यांना माहित नव्हतं का हे अमरधाम मध्ये गेले, त्यांनाच माहित नव्हतं हे अमरधाम आहे. आता ते शहरात फिरलेलेच नाही, त्यांना काय माहिती शहराचे कानेकोपरे काय आहे. आम्ही हेच काम करतोय. आमची आई दुर्गा तांबे नगराध्यक्ष असल्यावर सकाळी 7 पासून रात्री 10 पर्यंत लोकांमध्येच आहे. प्रत्येक घरातलं लहान लहान बाळ तिला माहिती आहे, कोणाच्या घरात सून कुठून आलेली आहे, कोणाच्या घरची मुलगी कुठं गेलेली, इतका आमचा अभ्यास या गावाचा आहे. त्याच्यामुळे हा तर बदल आहे ना आमच्यात. आणि आता हे मुलं, अरे तुम्ही रोज येता का इथे? मग कधीपासून येतात? म्हणजे असे मुलं कोण कोण वापरतात? ज्येष्ठ नागरिक पण आहे ना. संध्याकाळ आता आपण ऑड टाइमला आलोय कारण असं सकाळी साधारण 100-1 लोक राहतात. नाही म्हणजे असतातच लोक सकाळ संध्याकाळ इथं खूप असतात. संध्याकाळी महिला आणि लहान मुलं खूप मोठ्या प्रमाणात. त्याच्यापेक्षा आता मध्यंतरी आम्ही इथं आरोग्य शिबिर घेतलं होतं. काय SMBTचं आमचं आम्ही आरोग्य शिबिर घेतलं. म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम देखील तिथं होऊ शकतात. कोविड काळात आपण लसीकरणाचा मोठा प्रोग्राम या ठिकाणी घेतला होता. हे सगळे ठीक आहे. पुढचा भाग घ्या. नमस्ते दादा. नमस्ते. काय रोज आता चालायला? किती वाजता? 8-8:30. गार्डन मेंटेन आहे ना? हो. काय अडचण नाही. किती वर्षांपासून बाबा बघता यांचं राजकारण सगळ्यांचं? कोण? तांबेंचं असेल, थोरातांचं असेल. किती वर्षांपासून? 20 वर्षांपासून. मग काय जाणवलं काय? काय नाही, चाललं सगळी. मग तुम्ही कसं काय विधानसभेला थोरातांना पाडलं? कोणी?
तुम्ही लोकांनी नाही असं नाही म्हणताय आता लोक काय लोकमत काय सांगते बरं बरं, मग आताचं जनमत लोकमत काय म्हणते? आताच काय नाही आता व्यवस्थित आहे. व्यवस्थितच आहे ना? ठीक आहे, चला प्रेशर नाही आणत आम्ही तुमच्यावर, काळजी नका करू. हे योगायोगाने आता भेटले, आपल्याला इथेच राहतात. आमचे ॲडव्होकेट अनिल पवार आहेत. हे 91 साली नगरसेवक होते. बरं. म्हणजे आमचे वडील नगराध्यक्ष असताना हे नगरसेवक झाले होते. असे 4-5 नगरसेवक होते का ज्यांचे लग्न पण नव्हते झालेले. हां हे नगरसेवक झाल्यावर यांचे लग्न झालेले आहेत. बरं, कसा होता तुमचा काळ विचार कसा काळ होता? आमच्या अगोदरचा काळ अतिशय वाईट काळ होता. पण ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता आली आणि डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष झाले तेव्हापासून शहराचा पूर्णपणे कायापालट झाला. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की साहेबांनी एक काम केलं की पूर्वी नगरपालिकेमध्ये प्रथा होती की नगरपालिकेची वाहनं जे होते म्हणजे ॲम्बेसेडर म्हणजे नगराध्यक्षांना ॲम्बेसेडर होती. तर डॉक्टरांनी आल्या आल्या पहिली ती ॲम्बेसेडर विकून टाकली आणि स्वतःची गाडी म्हणजे नगरसेवकांच्या वापरांसाठी उपलब्ध केली. पण नगरपालिकेच्या मालमत्तेचं त्यांनी कोणत्या प्रकारचा कारण काय आर्थिक परिस्थिती कशी होती नगरपालिकेची ते सांगा. त्याचं कारण असं होतं की नगरपालिका अतिशय डबघायला आलेली होती. आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट झालेली होती. याच्यातून सर्वातून डॉक्टर साहेब आल्यानंतर सुजलाम सुफलाम नगरपालिकेला सुरुवात झाली. असं आहे विजयाताई की आता हे ॲडव्होकेट अनिल पवार, आता मी तर लहान होतो मला माहीत नाही, पण मला जे काही वडिलांकडून आम्ही ऐकले किंवा लोकांकडून, जकात हे एकमेव उत्पन्न होतं नगरपालिकांना. आणि पगार जे आहेत कर्मचाऱ्यांचे हे सुद्धा नगरपालिकेला करावं लागायचे. जकात बंद झाली, किती साली झाली बंद? 2099-2000ला विलासरावांच्याच काळात बंद झाली. 99ला झाली असेल बंद. जकात बंद झाल्यावर जकाती पोटी पगाराचं अनुदान नगरपालिकेला द्यायला सुरुवात केली शासनाने. तर त्याच्या आधी जकात एकमेव उत्पन्न. मग जकात कशी हे करायची? तर हे लोक आमचे वडील आणि हे रात्री जकात नाक्यांवर जाऊन जकात चोऱ्या पकडायचे. पहारा करायचा आम्ही रात्रीचं जाऊन बघायचं की व्यवस्थित चालू आहे काय. कोणती गाडी जर सुटली तर एक नगरसेवक एस टी स्टँडवर असायचा आणि एक जकात नाक्यामध्ये बसलेला असायचा. तर तो बरोबर सांगायची ही गाडी सुटलेली आहे. तर आम्ही त्या गाडीचा पाठलाग करून तिचे जकात वसूल केलेले आहेत. म्हणजे कशातून ही नगरपालिका उभी राहिलेली आहे. लोक जे आमच्यावर गेले एवढे वर्ष प्रेम करतात. आता आपण खरं तर खाली आलो, आपण वर जायला पाहिजे होतं. पण तुम्ही जे मला आता याला उत्तर दिलं भाजी मार्केटच्या मुद्द्याला की भाजीवाल्यांना बसायला जागा का नाही, म्हणजे मी त्या उत्तराने सॅटिस्फाय यासाठी झाले नाही की ठीक आहे पूर्वी बाजार भरायचा किंवा जे काय असेल, पण वेळेनुसार जसं तुम्ही म्हटले इट्स टाइम टू अपग्रेड, तर मग हे खूप आधीच व्हायला हवं होतं. नाही, पण आता तो टाइम आहे ना, आता आम्ही ते करणारच आहे. आज आता असं आहे, मी तुम्हाला त्याची हिस्ट्री सांगितली की कोविडच्या काळात हे लोक इथं बसायला लागले. कोविड म्हणजे कधी 2020, 21, 22 मध्ये. 21 पासून तर प्रशासक आहे नगरपालिकेमध्ये. गेले 4 वर्ष प्रशासक आहे नगरपालिकेमध्ये. प्रशासकांच्या काळामध्ये हे सगळं होणं अभिप्रेत होतं. आणि जर मी आमदार झाल्यापासून दोनदा, त्याच्या मागचा तुम्हाला एक इतिहास माहिती म्हणून सांगतो की मी नगरपालिकेमध्ये मागच्या 15 वर्षात फक्त दोनदा गेलेलो आहे. माझे वडील एकदाही गेलेले नाहीत. बाळासाहेब थोरात सुद्धा एकदाही गेलेले नाहीत. कारण आमची एक कामाची पद्धत आहे की जो तिथं काम करतो त्याच्यावरच सगळं आम्ही सोडत असतो. आम्ही त्याच्यात हस्तक्षेप विनाकारांचं करत नाही. बैठका, धोरणात्मक निर्णय, हा प्रोजेक्ट घ्यायचा आहे, तो प्रोजेक्ट घ्यायचा, ते होऊ शकतं, परंतु डे टू डे वर्क मध्ये आम्ही जात नाही. परंतु 2023ला मी निवडून आल्यानंतर, फेब्रुवारी 2023ला मी निवडून आलो. त्याच्यानंतर मी 2 बैठका नगरपालिकेमध्ये घेतल्या. कारण तेव्हा माझ्याकडे अधिकार आला होता बैठक घेण्याचा, म्हणून मी बैठका घेतल्या. त्या बैठकांमध्ये सगळे निर्णय आमचे झाले होते की हॉकर झोन करायचं आहे, हे करायचंय, कारण ते नवीन प्रॉब्लेम तयार झालेले होते कोविड नंतरचे. पण दुर्दैवाने ते प्रशासकांच्या बदल्या होत गेल्या. प्रशासक निघून जायला लागले. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष म्हणजे वर्षभरापूर्वी तर ही निवडणूक झाली विधानसभाची. विधानसभेचे आमदार आले. विधानसभेच्या आमदारांना वाटू नये की मी खूप जास्त हस्तक्षेप करतोय म्हणून मी नगरपालिकेत गेलो नाही. शेवटी त्यांचा पण काही अधिकार असतो. इथं पूर्वी कसं होतं, थोरात साहेब विधानसभेचे आमदार होते, मी विधान परिषदेचा आमदार होतो, आमच्यातली अंडरस्टँडिंग क्लिअर होती म्हणून मी जात होतो. आता ते अमोल खताळांना आवडेल नाही आवडेल मला माहित नाही, म्हणून मी नाही गेलो. आणखी एक प्रश्न होता की हे ठीक आहे की आपण ते हॉकर झोन वगैरे पाहून त्या सगळ्या गोष्टी करू शकतो,
पण आजही मेन मार्केटमध्ये जा तुम्ही किंवा ते मालदार रोडला जा किंवा इथे साईडला कुठे जा, जे कोणी भाजीवाले बसत असतील जे असतील इथं सार्वजनिक स्वच्छतागृहसुद्धा नाही आहे एकही. भाजीवाल्या बायांना जेव्हा आम्ही त्या बायकांसोबत बोललो ते म्हणले इथे स्वच्छतागृहांची सोय नाही आहे. त्यानंतर ते म्हणे आत्ता आम्ही ते मालदार रोडला एक जे आहे ते स्वच्छतागृह जे आहे ते अमोल खताळांनी उभं केलं असं त्यांनी सांगितलं. माझ्या निधीतलं आहे ते. अच्छा, ते म्हटले एकनाथ शिंदे साहेबांच्या निधीतले. एकनाथ शिंदेचं जरी असलं पत्र कोणी दिलेलं आहे ते महत्वाचं. बरं, मी काय म्हणते तुमचा निधीचा सगळा श्रेयवाद राहू द्या, फॅक्टवर येऊयात. नाही, श्रेयवाद नाही. मी काय हा श्रेयवाद नाही. एक मी- मिनिट. नाही 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 नाही, असं नाही. आमचं पण ऐकलं पाहिजे. अहो तुमचंच ऐकते हा, ते मग तिथून. मुद्दा असा आहे, ते निधी हे आमदार होण्याच्या आधीचा निधी आहे. हम्म. त्याच्यावर ते कसे क्लेम करू शकतात? आणि बरं. एकनाथ शिंदे साहेब का त्यांचे एकट्याचे मंत्री आहेत का? ते माझे पण मंत्री आहेत. हम्म. मी तर सांगतो की ते नगर म्हणले ना जो नाही राम का वो नाही काम का. आता त्यांच्या शेजारी उभं राहून जर तुम्ही तांबेनूर बोला 4 वेळा बोलल्यावर बिचारे शिंदे साहेब काय हा. करतील? शिंदे साहेब मोठ्या मनाचा राजा माणूस आहे. हम्म. त्यांनी 50 कोटी रुपये निधी दिलेला आहे मला मागच्या 2.5 वर्षामध्ये हम्म. विविध कामांसाठी. हम्म. त्याच्यामुळे मी तर शिंदे साहेबांवर नाराज असण्याचं काही कारण बरं, स्वच्छतागृहाचा मुद्दा आहे तेवढा फक्त येत्या काळामध्ये लक्षात ठेवा, म्हणजे तेवढं सॅटिस्फॅक्शन आहे. मी सांगतो की पूर्वी गावामध्ये स्वच्छतागृह होते. हम्म. काळानुरूप काय झालं की ते आपण त्याला अगदी गावठी भाषेत सांगायचं म्हणजे मुतारी म्हणायचो. हम्म. परंतु त्याचं परिस्थिती अतिशय वाईट होत चालली आहे. म्हणजे आता तिथे कोणी जात नाही, म्हणजे कोणीच जाऊ शकत नाही तिथे, अशी परिस्थिती आहे. त्याला अपग्रेड जेव्हा करायचं होतं तेव्हा ई टॉयलेट हा एक कॉन्सेप्ट नवीन आला होता, म्हणून आम्ही ते ई टॉयलेटकडे द्यायला सुरुवात केली. 10 ठिकाणी ई टॉयलेट संगमनेर शहरामध्ये लावलेले आहेत. ते काही एक मालदार रोडचं नाहीये, असे 10 ठिकाणी ई टॉयलेट आहेत. हे जे भाजी मार्केटचा जो प्रश्न उद्भवलेला आहे ना, जिथं तुम्ही म्हणतात की तिथं टॉयलेट नाहीये, ते भाजी मार्केटच अनधिकृत आहेत. तेच मुळात कोविडच्या नंतर सुरू झालेलं मार्केट आहे. त्याला अधिकृत आम्हाला करावं लागणार आहे. त्यांना बसायची चांगली व्यवस्था करावं लागणार आहे. पहिले भाजीवाले तर बसले पाहिजे. आज त्यांना रोज संध्याकाळी ते सगळं भाजीचं उचलावं लागतंय, परत घरी जावं लागतंय, दुसऱ्या दिवशी परत 50 रुपये पावती पण देतात ना ते नगरपालिकेला. अनधिकृत असली तरी पावती घेऊन खाऊ ना, त्यांना बसवायला जागा दिली ना तुम्ही. असं आहे या राज्यामध्ये. रस्त्यावर विकायची कोणतीही गोष्ट असेल, हातगाडी असेल, झाडं किंवा रस्त्यावर बसून कोणतीही विक्री करायची असतील, मुंबईपासून ते छोट्यातल्या छोट्या नगरपालिकेपर्यंत ही पावती द्यावाच लागते. ही शासनाची पावती आहे. ही काय आम्ही नगरपालिका ठरवत नाही. ही कलेक्ट करायला नगरपालिकेला ठेकेदार द्यावा लागतो, कारण नगरपालिकेकडं कलेक्ट करायला काय मॅन पॉवर नाही. एक रोज त्यांनी बाजारात फिरायचं आणि 50 रुपये घ्यायचे. पण मागच्या 2 वर्षात आमची एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ह्याच्यामध्ये पावती गोळा करणारे देखील भ्रष्टाचार करायला लागले. कारण कोणालाही बसायची परवानगी नसते. 50 रुपये देऊन कोणी नाही बसू शकत. त्याचं एक रजिस्ट्रेशन आहे. 1000 रजिस्टर्ड हॉकर आहे आमच्याकडे या शहरामध्ये. त्याचं एक कमिटी आहे, त्याचं इलेक्शन होतं आणि ते इलेक्शन होऊन त्यांचे 4 प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते 1-2 प्रतिनिधी, ते सगळं होऊन त्यांनी ते मॅनेज करायचं. अशी प्रत्येक नगरपालिकेमध्ये कायद्याने तरतूद असते. त्याच्यानुसार त्यांनी ते मेंटेन करायचं. त्याला हॉकर्स कमिटी म्हणतात. ॲडव्होकेट संग्राम जोंधळे आहेत आमचे, ते त्याच्यामध्ये निवडून आलेले आहेत. तर आणि संग्राम जोंधळे आमचे विरोधी कार्यकर्ते आहेत, आपल्या माहितीच तो. तर त्यांनी हे सगळं बघायचं होतं. पण काय झालं की हे जे खालचे लोक आहेत, म्हणजे संग्राम जोंधळेंना पण माहिती आहे आणि आम्ही सगळेजण यावर वारंवार चर्चा करतो की त्यांचे पण शेवटी उदरनिर्वाह त्याच्यावर आहे. जे लोक विक्री करतात त्यांची पण त्यांना एक चांगली व्यवस्था झाली पाहिजे, त्यांच्या गोष्टी झाल्या पाहिजे. या लोकांनी काय चालू केलं, 100 रुपये पावती घ्या आणि कुठेही बसू द्या. वचक नाही ना. सगळ्यात महत्त्वाचं मागच्या प्रशासक राजमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो की वचक राहत नाही. आणि ह्याच्यामुळे झालं. तर हे आमचं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल आहे. हे क्रीडा संकुल याच्यामध्ये 5000 जरा लोक बसू शकतील अशी कॅपॅसिटी आहे. इथं टर्फ ग्राउंड आहे. नाही, हे भारीच काम आहे याला. आता हे पण सांगतो, हे नगरपालिकेचं आहे. बर काय हे नगरपालिका मेंटेन करते. वर्षाला जवळजवळ 20 लाख रुपये नगरपालिकेला मेंटेन करायला खर्च आहे. जेव्हा की उत्पन्न नगरपालिकेचं 3 ते 4 लाख रुपये फक्त आहे याच्यातून. कारण लोक 5000 रुपये दिवसाला याचं भाडं आहे, जे लोक देऊ शकत नाही. आणि म्हणून अनेक खेळाडू जे आहेत त्यांची इच्छा असताना ते येऊ शकत नाही. आता आम्ही ह्याला पुढच्या काळामध्ये मोफत करणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही काही CSR फंडमधून आम्ही काही लोकांशी टायप केलंय. बरं, याला सुद्धा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात नाव का दिलं? ते काय बाळासाहेब थोरातांचे वडील होते म्हणून नाही दिलेलं. हे जे स्टेडियम आहे, मुळातच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रिकेट आणि खेळाचे खूप मोठे फॅन होते. हे जे ग्राउंड होतं ह्याला कचेरीचं मैदान म्हणायचे पूर्वी. कारण इथं मागं आमची तहसील कचेरी होती, त्याच्या मागचं मैदान होतं. मग इथं विश्वासराव मुर्तडक नगराध्यक्ष असताना असं ठरलं की आपण
तालुका क्रीडा संकल्पना त्यावेळेस आली होती. आपण ते तालुका क्रीडा संकुल इथं करू. जागा नव्हती. 1.5 एकर जागा जी ते बॅडमिंटन हॉल आहे आमचा. तो कॅमेरा कुठे आहे तुमचा? दाखवा ना. तो बॅडमिंटन हॉल आहे. तो मागचा जो दिसतो ना तिकडे बॅडमिंटन हॉलकडे हा, तो बॅडमिंटन हॉल आहे. त्याच्यानंतर इथं क्रिकेट आणि बाकीचे स्पोर्ट्स आहे. तर हे स्टेडियम बसत नव्हतं. आता पण हे छोटं आहे, 55 यार्डचं आहे. क्रिकेटसाठी लागतं 70 यार्ड. वाडिया पार्क आपलं जे आहे ते 70 यार्डचं आहे. वाडिया पार्कला लॉन नाहीये. आमच्याकडे लॉन आहे, टर्फ विकेट आहे, सगळं आहे. हे 55 यार्डचं छोटं आहे. पण म्हणजे होतच नव्हतं. तर 1.5 एकर जागा शेतकी संघ आमचा जो आहे त्याची मोफत नगरपालिकेला भाऊसाहेब थोरातांनी दिली. आणि त्यांच्या आग्रहामुळं खरं तर हे स्टेडियम झालं. नाहीतर त्यांनी जर आग्रह धरला नसता तर कदाचित हे जागेअभावी आम्ही सोडून दिला होता तो नाद. परंतु त्यांनी खूप आग्रह केला दादांनी, म्हणून त्यांचं नाव या स्टेडियमला दिलंय. ऑस्ट्रेलियन महिलांची क्रिकेट टीम इथं 6 महिन्यापूर्वी खेळून गेलेली आहे आमच्या मुलींबरोबर. आणि मी स्वतः क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष पण आहे. आणि आता आमच्या मुली पण आम्ही ऑस्ट्रेलियाला पाठवतो खेळायला. म्हणजे हे सगळं नगरपालिकेच्या माध्यमातूनच हे स्टेडियम, या सुविधा, तालीम पण आहे. आता मागच्या बाजूला आपण गेलो नाही, त्याच्यात तालीम आहे, तिथं एक कॅन्टीन आहे. अशी अतिशय चांगल्या व्यवस्था नगरपालिकेच्या वतीने इथं केलेल्या आहेत आणि मेंटेन पण होत आहेत त्या. महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या सर्व कतारवाडी आणि तो जो वडारवाडीचं जे आहे इथल्या 350 लोकांना 4 लाख रुपयामध्ये घर अशा पद्धतीची योजना आली होती. पण 4 लाख रुपये आम्ही भरू शकत नाही अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतल्यामुळं ते थोडंसं आमचं थांबलं. आता आम्ही त्याच्यातही मार्ग काढलाय आणि त्यांना 1 रुपया न भरता आता घर मिळणार आहे सगळ्या कतारवाडी आणि वडारवाडीच्या लोकांना. ते पण आम्ही केलं. आणि जवळजवळ किती स्क्वेअर फूटचं घर आहे ते? 500 स्क्वेअर फूटचं घर. प्रत्येक माणसाला स्वतःच्या मालकीचं. आज तर त्यांच्या नावावर नाहीये, त्यांच्या नावावर नाही. आता हे जे आहे हे आमचं कवी अनंत फंदी नाट्यगृह आहे. तालुका पातळीवर 1000 कॅपॅसिटीचं नाट्यगृह हे कुठंच नाही. जिल्हा पातळीवर असतात. आता हे जे नाट्यगृह हे अजून ओपन नाही केलंय. अजून 1 महिन्यात त्याचं उद्घाटन करायचं. कुठेतरी आम्हाला अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि अनंत फंदी, अनंत फंदी हे संगमनेरची शान होती. संगमनेरचे एक साहित्य क्षेत्रामधलं सगळ्यात मोठं योगदान कवी अनंत फंदींचं आहे. त्याच्यानंतर अनेक लोकांचं, विठ्ठल उमाप असतील, अनेक लोकांचे, रघुवीर खेडकर असतील, कांताबाई खेडकर असतील, अनेक लोकांचं योगदान आहे. पण अनंत फंदी आणि अहिल्याबाईंची भेट झाली होती. तो प्रसंग आम्हाला आता इथं कुठेतरी दाखवायचा आहे. तो देखील प्रयत्न आम्ही आता करतोय. विठ्ठल उमाप पण संगमनेरचेच आहे. हे आता काम अंतिम टप्प्यात आहे. याचं उद्घाटन हे नाट्यगृह हे खुलं होतं पूर्वी. याला आता आपण बंदिस्त केलं. हे AC आहे काय. त्याला हे तुम्ही जर बघितलं साईडला हा ग्रे जे दिसतंय हे साऊंड प्रूफ आहे. म्हणजे अकॉस्टिक. म्हणजे जसं आपलं माऊली सभागृह आहे. माऊलीची कॅपॅसिटी पण 700चीच आहे. ह्याची 1000ची कॅपॅसिटी आहे. 1000 कॅपॅसिटीचं नगर शहरात सुद्धा मला वाटतं सहकार सभागृहाची काहीतरी 900-950 कॅपॅसिटी. 1000 कॅपॅसिटीची नाही. आमचं 1100 कॅपॅसिटीचं आहे. असं सुंदर असं हे काम कधी सुरू झालं? हे काम झालं साधारणतः किती बरेच 10 वर्ष झाले. 15 वर्षापूर्वी हे झालं ते. 15 वर्षापूर्वी हे कसं होतं, खुलं नाट्यगृह होतं. त्याला मंजुरी करून आम्ही बंदिस्त नाट्यगृह करायला गेलो. आणि मग बंदिस्त नाट्यगृह ज्यावेळेस आम्ही करायला गेलो त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला निर्माण झाला त्या रस्त्याचा. आपण ज्या रस्त्याला गाडी लावली तो रस्ता, जसं मी पूर्वी तुम्हाला बोललो की रस्ते आधी छोटे होते, 6 मीटरचा तो रस्ता होता. जेव्हा बंदिस्त करायची वेळ आली तेव्हा फायर ब्रिगेडवाल्यांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं की जर तुम्हाला हे करायचं असेल तर त्याच्या दोन्ही बाजूला 12-12 मीटरचे रस्ते पाहिजे, तरच आम्ही इथं मान्यता देऊ शकतो. मग ह्या रस्त्याला 12 मीटर केला आम्ही. त्याच्यासाठी ST स्टँड कडून जागा घेतली. ते जी वडारवाडी आणि कतारवाडी तुम्हाला सांगितलं त्याच्यासमोर ST स्टँड आहे. ST स्टँडला 35 लाख रुपये देऊन
भिंत बांधून द्यायचं, त्याचा सगळा पाठपुरावा आम्हीच केला. हम्म. ती जागा घेऊन मग आता तो रस्ता TP मध्ये टाउन प्लॅनिंगला 12 मीटरचा झाला आणि मग ह्याला परवानगी मिळाली आणि याचं काम आता 1 वर्षापासून चालू झालंय. काम 1 वर्षापासून चालू झालं. ठीक आहे. बंदिस्त बंदिस्तच. फुलं आमचं जुनं नाही, कारण आता हम्म. परवा पण आमदार साहेब जे आहेत आमचे हम्म. ते आले आणि ते म्हणे खूप उशीर झाला आहे, दिरंगाई झाली या प्रोजेक्टला. हम्म. पण काय असतं माहिती आहे का, की प्रत्येक कामाच्या मागे, विकास कामाच्या मागे अनेक टेक्निकल गोष्टी असतात हम्म. आणि ह्या देखील समजून घेणं मला असं वाटतं गरजेचं असतं. फक्त आरोप आणि प्रत्यारोप करणं हे महत्त्वाचं नाही आहे. आपण त्याचे टेक्निकल बाजू समजून घेतली तर नक्कीच त्याच्यातून मार्ग निघत असतो. हा 12 मीटर करणं गरजेचं होतं. ती आमची वडारवाडी आहे. ते बघा घरं बाहेर आलेले आहेत, ते आम्ही मागं करून घेतलं. आता तिथं जेव्हा घर बांधणार तेव्हा ऑटोमॅटिक ते मागं जाईल आणि समोर तुम्हाला आता ती नवीन भिंत दिसते. तर ते जे आता कपडे वाळत घातलेत ना, ते ST स्टँडला आम्ही भिंत बांधून दिली, तो रस्ता मागं नेला. म्हणून तुम्ही बघत असाल की ते पोल रस्त्यात आले. हा रस्ता 6 मीटरचा 12 मीटर केला, तेव्हा ह्याला बंदिस्त करायला मान्यता मिळाली. ही नगरपालिका आहे आमची, 1860 सालची. हे बघा, 1860 सालची नगरपालिका आहे. प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्रशासकीय कार्यालय, पूर्ण अद्ययावत कार्यालय, हे सुद्धा आमच्या आई नगराध्यक्ष असतानाच तयार केलं गेलं. नाही तर पूर्वी हे दिसतं नाही खालचं दगडाचं, हे कार्यालय होतं. इथं अभ्यासिका वाचनालय आमची, त्याच्या आतमध्ये देखील अग्निशामकांची व्यवस्था आहे. 1860 म्हणजे आज किती वर्ष झाले त्या नगरपालिकेला? इतक्या जुनी ती नगरपालिका, 160 वर्ष झाले, जवळ 165 वर्ष. आम्हाला त्यांनी जे आता- महर्षी वाल्मिकी आता गार्डन हा दाखवतो ना, आता ही जेदे कॉलनी आहे बरं का, तिथं थांबवा त्या मंदिरापाशी. ही जेदे कॉलनी आहे. ही नगरपालिकेमधले जे स्वीपर असतात, मेहतर समाजाचे, मेहतर वाल्मिकी समाजाचे, त्यांची ही कॉलनी आहे. ही कॉलनी झाल्यानंतर ही साधारणतः 85-90च्या काळामध्ये झाली. आणि आमचे वडील नगराध्यक्ष असताना मग त्यांना आपण समाज मंदिर बांधून दिलं. आणि याची महर्षी वाल्मिकींची जी मूर्ती, ती सुद्धा माझ्या वडिलांनी ह्याच्यातून खर्चातून त्यावेळेस त्याची प्राणप्रतिष्ठा केली. आता ह्या कॉलनीमध्ये साधारणतः 125 लोक कुटुंब राहतात. त्यांना आपण दिलेली आहे, नगरपालिकेने त्यांच्या मालकीला करून दिलेली आहे. आता इथं सुद्धा आम्ही रिडेव्हलपमेंट करून पूर्ण त्यांना फ्लॅट सिस्टीम म्हाडाची करून द्यायचं पूर्ण डिझाईन तयार करून ठेवलेलं आहे. फक्त आता ते म्हाडाच्या स्कीम सध्या बंद झालेल्या आहेत, कारण त्या तुम्हाला माहिती आहे की योजना कधी कधी येतात शासनाच्या, काही काळासाठी बंद होतात, त्या चालू होतात. आता त्याचे जसं कतारवाडी वडरवाडीची आमची मंजूर झालेली आहे, पण याची अजून मंजूर नाही झाली. पण आता ही मंजूर आम्ही पुढच्या 6 महिन्यात करून घेणार आहे. हे जे आम्ही मागचं गार्डन बघितलं, हा. ज्याच्यावरती ते महर्षी वाल्मिकी उद्यान लिहिलेलं आहे, हां, त्या गार्डनची अवस्था बघितली का तुम्ही? अत्यंत वाईट अवस्था आहे. हा, ते डुकरं त्याचं कारण ते जे आहेत ते सगळे तिथे फिरतायत. आणि हे जी डुकरांची परिस्थिती आहे ना, ही फक्त इथली नाहीये. मी तुम्हाला संगमनेरचे असे 10-15 स्पॉट दाखवू आहे शकते ना. की जिथे हे असे डुकरं फिरतात. आपली संगमनेर सिटी जर एवढी स्वच्छ सुंदर आहे तर किमान हे तरी नाही पाहिजे ना. हे कचऱ्याचं समजू शकतो. याचं कारणच ते आहे की आता बघा तुम्ही का, आता हे इथं राहणारेच स्वीपर कम्युनिटीचे लोक आहेत, हे स्वच्छ ठेवत नसतील का? 100% ठेवतात. हे अख्खं गाव स्वच्छ ठेवतात, यांनी इथं का नाही स्वच्छ ठेवतायत? याच्यात अडचण काय झाली का, तिथं आरक्षणाची जमीन आहे आणि त्याचा कोर्ट मॅटर झाला. याचीच आरक्षणाची जमीन आहे नी, कासटांची. आणि त्याच्यामुळं काय झालं की ते पूर्णपणे त्याचं तरी गार्डन आम्ही कसं बसं करून घेतलं. म्हणजे त्याची कोर्ट मॅटर चालू असताना ही गार्डन आपण ओपन स्पेसमध्ये करून घेतलं नगरपालिकेने. मात्र आता तिथं वापर, त्याचा मेंटेनन्स नाही आहे, त्याचा वापर नाही आहे. त्याचं कारण आहे की तिथे चुकीचे लोक यायला लागले आणि मग नगरपालिकेने ते बंद करून टाकलं. आणि म्हणून आता मला सांगा ना, इतकं सोपं लॉजिक आहे का, ज्या समाजाचे लोक अख्खं गाव स्वच्छ ठेवतात ते त्यांच्या घराच्या मागचं स्वच्छ ठेवणार नाही का? त्याच्यामुळे हे सगळं प्रशासकीय अडचणी, आणि हे आत्ता झालेल्या अडचणी. हे कधी पूर्वी आमच्याकडे असं कधी डुक्करण गाढव आमच्या गावामध्ये पाहिलेच नाही लोकांनी. 20 वर्ष झाले. आता हे डुकरण गाढवण काय कुठून यायला लागलेत हे काय कळायलाच तयार नाही.
पण ही परिस्थिती कुत्रे, बऱ्याच मोकाट ठिकाणी कुत्रे. आहे. नाही आहे ना, हम्म. मी मान्य करतो, परंतु ते जे आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करतोय का याच्यामध्ये वचक नसल्यामुळे प्रशासनावर हे सगळं मोकाट कुत्रे इतक्या मोठ्या संख्येने सध्या सुरू झालेले आहेत, लोकांना रस्त्याने चालता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या खूप प्रशासनाच्या काळामध्ये सुरू झाल्या, पण निश्चित हे दुरुस्त करायला काय फार वेळ लागणार नाही. हे नगरपालिकेची निवडणूक झाल्या ही दुरुस्ती आपण करू शकतो. आता बघा, हा रस्ता चांगला झाला आहे कारण इथली भुयारी गटार योजना संपलेली आहे. जिथं जिथं योजना भुयारी गटार झाल्या आणि पैसे होते तिथं तिथं रस्ते झाले. आता ही पण नगरपालिकेची शाळा आहे बघा, आमची नगरपालिका शिक्षण मंडळाची शाळा. तर तुम्हाला दाखवतो बघा, शाळा क्रमांक 6, कल्पना चावलांचं नाव दिलेलं आहे. 78 साली चालू झालेली आहे ही. किती पट संख्या आहे आता आपल्याकडं? हा 46 लोक आहेत. 46 मुलं आता इथं शिकतायत. इथं अंगणवाडी आहे, इथं सगळ्या शिक्षणाची व्यवस्था आहे. बिल्डिंग पण बघा तुम्ही, म्हणजे एकदम चांगली बिल्डिंग आहे. किती साली बांधलेली ही बिल्डिंग? 2000 साली बांधली बिल्डिंग. 2000 साली बिल्डिंग बांधली. म्हणजे अरुण वागचोरे आमचे नगराध्यक्ष होते. शेड्यूल कास्ट मध्ये मागासवर्गीय राखीव त्यावेळेस नगराध्यक्ष पद होतं आणि त्यांना नगराध्यक्ष आम्ही केलं होतं, त्यावेळेस बांधलेली बिल्डिंग आहे. नमस्कार. बघा, कॉन्क्रीट पूर्ण रस्ते, म्हणजे छोटे छोटे रस्ते सुद्धा आता पेविंग ब्लॉक बघा, पेविंग ब्लॉक. म्हणजे असं काय असतं की जिथे जिथे काहीतरी अडचण असेल, आता तुम्ही जे रस्ते पाहिले मालदाड रोड आणि तिकडं गेल्या तुम्ही, त्या आरक्षित जमिनी आहेत. आरक्षणाच्या जमिनीवर रस्त्याचे कामं करता येत नाही. आरक्षणाची जमीन असेल तर रस्त्याचे कामं करता येत नाही. आता बघा ना, हे रस्ते बघा, सगळे कॉन्क्रीट, सगळे पूर्ण कॉन्क्रीट झालेले आहेत. कुणाचा वार्ड आहे हा? हा वार्ड कुणाचा आहे? हा वॉर्ड कोणाचा होता रे? शैलेशचा होता ना हा वॉर्ड? राजेंद्र वागचोरे. चांगलं काम केलंय त्यांना सांगा. नाही, सगळ्यांनीच. हे सगळ्या गावात आम्ही दाखवू शकतो. अशा गल्ल्या आहेत की 100% गल्ल्या. जर गेलात ना, एकदम स्वच्छता, छोटे छोटे रोड सुद्धा आम्ही केलेले. आता ही आमच्या गावाची वेस आहे. काय नमस्कार. बरं आहे ना? आता हे खाजगी ग्राउंड आहे, रणजित स्पोर्ट्स क्लब म्हणून त्या मंडळाचं ग्राउंड आहे. पण याला सुद्धा आता आम्ही निधी करून याचा सुद्धा प्लॅन केला, म्हणजे ह्या भागातल्या लोकांची व्यवस्था होईल. आता ते पैसे नगरपालिकेचे नाही आहे, म्हणजे नगरपालिकेच्या मालकीचं नाही आहे. हा येतो, थोड्या वेळाने येतो. आता तुम्हाला जर इकडे दाखवलं, इकडे कॅमेरा मारा थोडासा. हे हे रिंग रोड तुम्हाला जे सांगतो ना आम्ही, पूर्वी आम्ही जे रस्ते केले गावाला, आता ही नदी पात्र आहे. पण नदी पात्राला लागून पूर्ण गावाला पूर्ण रस्ता आहे आमचा. आणि त्याला झाडं बघा, सगळ्या याला पूर्ण झाडं आहेत. म्हणजे आता इतके झाडं झालेत की त्या झाडांच्या पण तक्रारी व्हायला लागल्यात, कारण त्याच्यामुळे स्ट्रीट लाईट टाकले जाते. पुलाचं काम आत्ताच झालंय ना? हे पुलाचं काम आत्ताच झालेलं आहे. हा पूल वाहून गेला होता आणि तो वाहून गेल्यानंतर त्याला पात्र कोणतं आहे? ही माळुंगी नदी. काय अवस्था आहे त्या माळुंगी नदीची? आता STP प्रोजेक्टच नाही ना, भुयारी गटार योजना जर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गटारीचं पाण्यावर ट्रीटमेंट कशी होईल? पण ही परिस्थिती पण संगमनेर मध्ये सगळीकडेच आहे ना? नाही, सगळीकडे कशी असेल? तुम्हाला ते कानडे हॉस्पिटलच्या समोरचा भाग बघा, ते तांबे हॉस्पिटल जे तुमच्या समोरचं, 3च नाले आहेत आमच्या गावात. मग ते पण खूप मोठमोठे आहेत ना? नाही, 3च नाले आहेत ना. 3 नाले. आमच्या गावाचं नाव संगमनेर आहे कारण संगमांचं गाव आहे. याच्यामध्ये 4 नद्यांचा संगम आहे. ती पण जी आहे ना, ती कानडे हॉस्पिटल, तिला पण नदीच येते ऍक्च्युली, भानुटी नदी म्हणतात त्याला. ती नदी, आडळा, माळुंगी आणि प्रवरा अशा 4 नद्यांचं संगम असलेलं हे गाव आहे. आणि या STP प्रोजेक्टमुळे ते भुयारी गटार योजना डिले झाल्यामुळे किंवा उशीर झाल्यामुळे
आपल्याला तिथे नदीमध्ये पाणी जे आहे ट्रीटमेंट करून सोडता येत नाहीये. जेव्हा की ते प्रोजेक्ट पूर्ण होईल पुढच्या 6 महिन्यामध्ये. आता तर मी 350 कोटी रुपयाचा नदी सुधारचा प्रोजेक्ट अमृतवाहिनी नावाचा प्रोजेक्ट केंद्र शासनाकडे मंजुरीला पाठवला आहे. त्याच्यामध्ये साबरमती जसं झालंय रिव्हरफ्रंट अहमदाबादला, तसा रिव्हरफ्रंट आम्ही करणार आहे. हे आम्हाला यांनी दशक्रिया घाट दाखवला. संगमनेरला दाखवतो ना दशक्रिया तुम्हाला. घाट नाही का आतापर्यंत? आहे ना, दाखवतो ना तुम्हाला. काय झालंय तुम्हाला जे दाखवलंय ना ते अर्धवट माहितीने दाखवलंय. तुम्हाला दशक्रिया घाट दाखवतो, सगळं दाखवतो. दशक्रिया घाट आहे. आणि आता तर जो 350 कोटीचा जो प्रोजेक्ट केलाय ना त्यात आम्ही धोबी घाट घेतलेत वेगळे, ज्या महिला भांडे घासाय धुणं धुवायला येतात. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये पोहण्याचे ठिकाणं घेतलेले आहेत की जिथं स्विमिंग करू शकतात लोक, किंवा जिथे समजा गणपती विसर्जन करायचे, त्या गणपती विसर्जनाचा वेगळा घाट आहे. आता हे बघा दशक्रिया करूनच चालले ते सगळे. हे दशक्रिया आज दशक्रिया होती आहे त्या काय. नमस्कार. आता हे ज्या गल्ल्या आहेत याला पंपिंग स्टेशन, साईनगर, गोडेकर मळा असा परिसर म्हणतो. बरं बरं ठीक आहे. हे सगळ्या गल्ल्या ज्या काम करायचे राहिलेलं आहे ना त्याचं कारण आहे की हे सगळ्या आरक्षणाच्या जमिनी आहेत. आता हे आरक्षण हटवण्याचं काम आम्ही सुरू केलं प्रक्रिया, आणि त्याच्यातून आता आरक्षण पहिलं हटवावं लागणार आणि मग ते कामं करता येतात. कारण नगरपालिकेचे जे पैसे आहेत ते आपण फक्त आरक्षित फक्त प्लॅनवरच्या रस्त्यांनाच टाकू शकतो, बाकीच्यांना नाही. नमस्ते. आता हे आमचं पंपिंग स्टेशन आहे. जिथं आम्ही येऊन गेलोय. आले असाल तुम्ही, पण तुम्ही काय बघितलं ते नाही माहिती ना. शेवटी समजून सांगणाराही महत्वाचा असतो. बरोबर आहे, बरोबर. दुसरी बाजू ही समजून सांगणाऱ्याचंच काम आहे. हे फिल्ट्रेशन प्लांट आहे आमचा हा, दोन्ही पण. हा 93 साली माझे वडील नगराध्यक्ष असताना बांधलेला आहे. आणि आजही आमच्या आमचं जे पाणी आहे ते 50 ते 150 TDSचं पाणी आहे. महाराष्ट्रात कोणत्याच नगरपालिकेला 50 ते 150 TDSचं पाणी मिळत नाही. हे जे पाणी आहे ना हे थेट निळवंड्याहून आलेलं आहे. बर. काय तुम्हाला इकडं त्याचा पाईप, एक तो पाईप दाखव. थोडे मागं सरकन जरा तुम्ही. येत. हे जे पाणी आहे ना आता हे निळवंड्याहून आलेलं आहे ना. हो, निवडून पाणी हां, ह्या पाईपमधून पाणी येतं म्हणजे निळवंड्याहून येतं. बर. ह्याचा कॉक आमच्या इथं आहे, धरणावर नाही आहे. आम्ही पाहिजे तेव्हा कॉक सोडतो, तिकडून पाणी मागून घेतो निळवंड्यातून. आणि हे पाणी जे आहे हे 50 ते 150 TDSचं पाणी आहे. मुंबई महापालिका जे पाणी देतं मुंबईच्या लोकांना प्यायला ते 300 ते 500 TDSचं असतं. काय 300 ते 500 TDSचं असतं. आता त्याचा वास फिल्ट्रेशनचा येतोय बघा. ते जे म्हणतात ना फिल्ट्रेशन प्लांटसाठी 30 कोटी रुपये आम्ही मंजूर केले, ते कशासाठी केलेत माहिती आहे का? कशासाठी केले? धरणाच्या जागेवर तिथंच पाणी फिल्टर करायचं आणि आणायचं असा एक प्रोजेक्ट आम्ही ठेवला होता. दुर्दैवाने तिथं काय झालं की जी प्रोजेक्ट आम्ही केला तिथं कारण निळवंडे धरण हे डोंगरामध्ये, तर डोंगर फोडायचाच खर्च आमचा जवळजवळ 10-15 कोटी रुपयाचं बजेट आलं. आणि मग असं ठरलं की हे 20 कोटी रुपयात होत नाही, याला 30 कोटी रुपये लागतील. म्हणून रिवाईज आम्ही 30 कोटीचं प्रपोजल केलं. आणि त्याला जे शिंदे साहेब 5-6 महिन्यापूर्वी इथून बोलले की आम्ही ते मंजूर करू, अर्थात अजून मंजूर झालं नाही पण ते त्याच्यात झालेलं आहे. हे सगळं फिल्ट्रेशन प्लांट 1 कोटी लिटर पाणी रोज आम्ही संगमनेरकरांना आज म्हणजे मागच्या 12-15 वर्षात एकही दिवस खाडं नाही. पाणी यायला एकही दिवस खाडं नाहीये. 1.5 दिवसाला पाणी येते. दिवसाड कोणाला? दिवसाड पाणी येतं. रोज पाणी आहे, रोज. अच्छा, मग हे नगरपालिका हद्दीत आम्ही राहत नसतो. नाही तुम्ही कुठं राहता? चला, नगरपालिका हद्दीचं सांगतोय मी.
आता हा याच्यावर कॅमेरा मारा रे, ते कुठे याच्यावर गेले? कॅमेरा द्या ना. हा घे. हा प्रोजेक्ट जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन म्हणजे केंद्र शासनाची योजना होती, ज्याला आता तुम्ही अमृत म्हणता, स्मार्ट सिटी म्हणतात, वेगवेगळे नाव आले 2014 नंतर त्याचे. पण ही पंतप्रधान मनमोहन सिंगांनी चालू केलेली योजना होती JNNREM. त्याच्यामधून हे पैसे मिळाले आणि त्याच्यातून आम्ही हे पंप हाऊस बांधलेलं आहे. आता पंप हाऊस बघा, हे पाणी. आता हे नितीन अभंग आमचे पाणी पुरवठा सभापती होते, यांना सगळं पाण्याची माहिती. तुम्ही कोणताही पाण्याचा प्रश्न विचारा यांना, शहराच्या किती टाक्या, किती लिटर, सगळं यांना माहिती आहे. आपण हे सगळ्या नवीन सगळ्या मोटरी घेतल्या या योजने अंतर्गत आदरणीय दुर्गाताई नगराध्यक्ष असताना. आणि तो जुना पंप होता तो पण तुम्हाला दाखवतो मी. त्या जुन्या मोटरी होत्या, त्यानंतर आम्ही सगळ्या ही पाणी पुरवठा, ही वरच्या माळ्याच्या पाण्याची टाकीची, कारण डबल मोटरी, 1 नंबर टाकीची मोटर वेगळी आहे. किती टाक्या आहेत? हो, आपल्या 7 टाक्या आहेत. हो, आम्हाला नाशिक रोडच्या पाण्याच्या टाकीची मोटर, म्हणजे जर एक मोटर जर बंद पडली तर दुसरी मोटर सुद्धा त्याला अवेलेबल आहे आपल्याला. नाही, स्टँड बाय. आणि बाय प्रत्येक याला स्टँड बाय ठेवलंय. आणि हेच कारण आहे की मागच्या 15 वर्षात एकही दिवस खाडं झालेलं नाही. रोज पाणी येतं. मेंटेनन्स असेल तरच बंद असतं. समजा इथं काही प्रॉब्लेम झाला किंवा टाकी धुवायची आहे, साफ करायची आहे, किंवा इथं साफसफाई असली तरच बंद. उलट आमच्या गावात तक्रारी आहे की पाणी कमी करा आता, कारण लोक रस्त्यावर पाणी सोडायला लागलेत, सगळे म्हणजे पाण्याचा अपव्यय वाढलेला आहे. तर आम्हाला आता ते आमच्या समोरचं मोठं चॅलेंज आहे. आता हे खरं तर हा रस्ता नाही आहे त्याला जायला, परंतु लोक बरेचसे वापरतात, कारण आम्ही तिकडं नदीवर गाड्या अलाउड नाही केलेल्या. त्याच्यामुळे लोक इकडं गाड्या लावतात आणि इकडून हा स्विमिंग पूल तुम्ही सांगितला, दोघं तिघ जण इथे हे गेले. हा स्विमिंग पूल आहे. तुम्हाला सहज माहिती म्हणून सांगतो. हा आमच्या वडिलांनी हा स्विमिंग पूल तयार केला साधारणतः 93 साली. पण तो आमच्या वडिलांचं स्वप्न होतं का ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल करायचा आणि आपले मुलं स्विमिंगमध्ये पुढे गेले पाहिजे, म्हणून तो फुल साईज ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल केला. आता त्याच्यात काय झालं की 3-4 मुलांचे मृत्यू झाले, युवकांचे. ते स्विमिंगला उड्या मारायचे, म्हणजे डाईव्ह करतो आपण त्याला, ते डाईव्ह करायचे. आणि मग एक सगळ्यांची भावना अशी झाली की हे बंद करा. आणि मग तो साधारणतः 98-99 साली आम्ही तो बंद केला. आता ह्या परिसरामध्ये 16 कोटी रुपये खर्च करून मागच्या 2 वर्षापूर्वीच मंजूर करून आणलेला आहे, प्रस्तावित आहे. आधीच मी मुद्दाम सांगतो, इथं एक स्विमिंग पूल, त्याची साईज छोटी करून, इथं एक हेल्थ क्लब, इथं एक जिम, इथं एक रेस्टॉरंट. आणि ज्या लोकांना मोठे हेल्थ क्लब परवडत नाही अशा सामान्य आमच्या संगमनेरकरांसाठी इथं अत्यंत अल्प दरामध्ये टॉप 5 स्टार फॅसिलिटीचं हेल्थ क्लब आम्ही तयार करतोय. इथं ते मुलं येतील, जिममध्ये जातील, योगा करतील, बॅडमिंटन खेळतील, वेगवेगळे गोष्टी ते करू शकतात. आता नदीचं काय आहे की आम्ही 350 कोटी रुपयाचं प्रस्ताव तयार केलेला आहे. माझ्या डोक्यात होतं की कुंभमेळ्याच्या काळातच कदाचित त्याचा फायदा आपल्या, कारण मी स्वतः त्या कुंभमेळ्याच्या समितीवर पण आहे, आणि म्हणून मला वाटलं होतं की त्याचा फायदा घेऊन आपण काहीतरी करूया. तर तो प्रस्ताव आता केंद्र शासनाकडे गेलाय. त्याच्यात नदी सुधार प्रकल्प आहे, पूर्ण 7 किलोमीटरचा ट्रॅक आहे. म्हणजे एकदा माणूस 3.5 किलोमीटर जाईल आणि 3.5 किलोमीटर. हे आमचं दहाव्याचं घाट, जो तुम्हाला माहित नव्हता तो. हा घाट, हा केशवतीर्थ म्हणतो आम्ही याला. हे केशवतीर्थ आहे. इथं लोक दहावे घालतात. तुम्ही म्हणताय की प्रशासकाचं तुमचंच ऐकणार असतो, तर त्या नाही सांगतो तुम्ही म्हटले मी विरोधातला आमदार नाही. तुम्ही म्हटले की माझा वशिला वरपर्यंत आहे, म्हणून माझं म्हणणं होतं की मग प्रशासक कुठं मध्ये येणार आहे? प्रशासकाचा पण बॉस जो आहे तिथं तुमचा वशिला आहे, असंच तुम्ही थोडक्यात काल सांगितलं ना. तर इथे काय आहे की प्रशासक जे आहे ना, प्रशासक ची पार्श्वभूमी तुम्ही समजून घ्या. 2001 मध्ये प्रशासक आला. 2022 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार गेलं. 2022 मध्ये, हा बरोबर. 2022 मध्ये सरकार गेल्यानंतर महायुतीचं सरकार आलं. महायुतीचं सरकार आल्यावर विखे पाटील साहेब हे आपले मंत्री झाले. म्हणजे शासन कोण झालं? विखे पाटील साहेब झाले. थोरात साहेबांचं मंत्रिपद गेलं होतं. प्रशासक 2021 ला आला, बरोबर. 2022 ला सरकार गेलं. 2021 ते 2022 हा 1 वर्षाचा काळ होता.
तो एक थोरात काळ साहेबांचा. फक्त मिळालेला आहे साहेबांना. हा मग 1 वर्ष कमी करा, 3 वर्ष राहिले, 3 वर्षांमधला मुद्दा आला, 3 वर्षातला समजा तुम्ही आमदार कधी झाले पदवीधरचे? 2023 2023 पासून तुम्ही आमदार झाले, तुम्ही सगळीकडे वेगवेगळ्या अँगलनी निधी आणला, बरोबर. बरोबर. मग तो ज्या वेळेस निधी आणत होते तेव्हा प्रशासक सरकारकडून सहकार्य करत नव्हते. अच्छा प्रशासक सहकार्य करत नव्हते. वेळोवेळी आंदोलनं झाले, बैठका घेतल्या, प्रशासकांच्या बदल्या व्हायला लागल्या. त्याच्यानंतर 2024च्या ऑक्टोबरमध्ये अमोल खताळ आमदार झाले. अमोल खताळांनी लगेच हा CEO सत्यजित तांबेंनी आणलेला आहे म्हणून त्याची बदली करून टाका, जेव्हा की तो राष्ट्रपती राजवट पदक विजेता होता. आणि अशा पद्धतीने गिंबल त्यांच्याकडे द्या माग. गिंबल त्याच्याकडे ते हँडल करायला असं. काय ओके. तर त्याच्यामुळं प्रशासक राजमध्ये अनेक चॅलेंजेस आम्हाला बघावे लागले. प्रशासकांवर खूप दबाव असायचे. एकतर मंत्र्यांकडून दबाव असायचे, शासनाकडून पण वेगवेगळ्या पद्धतीचे गोष्टी होत होत्या. आणि एका बाजूला प्रशासकाचे दबाव असणं हा एक भाग, आणि दुसऱ्या बाजूला शासनाचे धोरणं बदलत असतात तो एक दुसरा भाग. आणि तिसरा भाग म्हणजे की स्थानिक जे स्वच्छता किंवा हे जे छोटे कारण आहेत, म्हणजे मी तर काय स्वच्छतेच्या बाबतीमध्ये फार हे करू शकत नव्हतो, कारण ते रोजचा प्रश्न असतो. तिथं नगरसेवकच पाहिजे. ते नगरसेवकांच्या म्हणजे नसल्यामुळं झालेलं ते नुकसान आहे. माझ्या बाबतीत एवढंच झालं की माझ्यामुळे जे निधी अजून यायला पाहिजे होता तो येऊ शकला नाही, कारण त्याच्यामध्ये प्रशासकांच्या अडचणी होत्या. आणि नंतर तर 1 वर्ष तर आपण पाहिलं की हे आमदार झाल्यानंतर तर मी तिथं गेलोच नाही. आता यांनी जनता दरबार घेतला 1 वर्ष. आता हे आमदार आहेत, यांचाच नगरपालिकेत सगळं वचक आहे वर्षभरापासून, कारण पालकमंत्री ह्यांचे, नगरविकास मंत्री ह्यांचे, म्हणजे त्यांच्या भाषेत सांगायचं तर मग मागच्या 1 वर्षामध्ये संगमनेर शहरासाठी किती निधी आला हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, तुम्हाला जनता दरबार घ्यायचाच होता तर तुम्ही मग 1 वर्ष आधी का नाही घेतला? नगरपालिकेच्या 8 दिवस आधी का घेतला निवडणुकीच्या? जर तुम्हाला नगरपालिकेत लक्ष घालायचंय आणि तिथं चांगलं काम करून दाखवायचंय तर तुम्ही आमदार झाल्या दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन जनता दरबार घ्यायला पाहिजे होता आणि तिथून काम चालू करायला पाहिजे होतं. आम्ही तर गेलोच नाही ना वर्षभरात नगरपालिकेत आम्ही एकदाही गेलो नाही. बर काय गेलोच नाहीये. तर मग तुम्हाला तर ती मोकळीक होती ना काम करण्याची. आता प्रश्न असा तयार होतो की हे जर सहज सगळ्या दाखवायचंय मला, हे सहज तिकडं कॅमेरा एक मागे फिरून दाखवा. हे सगळं गंगामाईचं आमचं घाट आहे, ही नदी आहे. हे ज्या विहिरी आहेत ह्याच्यातल्या नगरपालिकेच्या कोणत्या निधी? 3 नगरपालिकेची आहे. एक साधारणतः 5-6 विहिरी ह्या नगरपालिकेच्या आहेत. 3 नगरपालिकेची आहे, अजून असतील 2-3. आणि पूर्वी जेव्हा आमचं निळवंड्याचं पाणी नव्हतं तेव्हा ह्या विहिरींमध्ये पाणी यायचं नदीला पाणी आल्यावर, आणि त्याच्यातून आलेल्या पाण्यावरच आमचं गावाला पाणी पुरवठा होत होता. उन्हाळ्यात काय व्हायचं की ह्या नदीच्या पाण्याचं विहिरींचं पाणी उतरायचं. विहिरींचं पाणी उतरल्यावर प्रॉब्लेम यायचा. मग आम्ही इथं आमच्या वडिलांनी पहिल्यांदा 93 साली भूमिगत बंधारा केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की वसंत बंधाऱ्याची मागणी होती आमची, परंतु वसंत बंधाऱ्याला खालच्या लोकांनी विरोध केला. कारण पाणी अडवायचं, पाण्यावर काय आमचा एकट्याचा अधिकार नाही आहे, पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. 30% पाणी संगमनेरला बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं, भाऊसाहेब थोरातांच्या, बाळासाहेब थोरात, त्याच्यातून 30% पाणी संगमनेर तालुक्याला मिळालेलं आहे. मग त्याचं उरलेलं पाणी तर बाकीच्यांचं आहे, म्हणून इथं बंधाऱ्याला सगळ्यांनी विरोध केला, बंधारा होऊ शकला नाही. मग वडील आमचे नगराध्यक्ष असताना काय पर्याय काढायचा म्हणून आम्ही त्याच्यामध्ये भूमिगत बंधारा केला. पहिल्यांदा JCB आले 94-95 साली संगमनेर. JCB बघायला लोक इथं बेडी घेऊन यायचे आणि पिकनिक स्पॉट झाला होता काय. आणि त्याच्यातून ह्याच्या खाली ते पण किती दिवसात करायचं? 21 दिवसात पाणी, म्हणजे रोटेशन दुसरं येण्याच्या आत ते संपलं पाहिजे. म्हणजे दिवस रात्र ते काम करून भूमिगत बंधारा केला. असे खूप प्रयोग आम्ही केले मागच्या 30-35 वर्षात. तेव्हा हे शहराचं पाण्याची व्यवस्था आज तयार झालेली आहे. पहिले विहिरी चांगल्या केल्या, मग नंतर भूमिगत बंधारा केला. आणि हा जो गंगामाईचा घाट आहे ह्याला जवळजवळ 13-14 कोटी रुपये खर्च करून हा सगळा घाट बघा तुम्ही एकदम सुंदर असं ह्याचं नियोजन केलं. ह्याचे पण 2 कोटी रुपये गेले 2 वर्ष पेंडिंग आहेत काय. पण प्रशासक म्हणजे खात्यावर पैसे आहेत, पण प्रशासक अजून त्याचं
काय करायचं हे त्याला सुचत नाही. म्हणून मी मागाशी बोललो तसं प्रशासक काय करतात, सोयीनुसार काम करतात. हे अधिकारी जे असतात ते जे त्यांना सोयीचं असतं तिथं ते त्यांची वचक दाखवतात प्रशासक म्हणून, आणि जिथं त्यांना वाटतं की नकोय तिथं ते आम्हाला कारण सांगतात की बाबा जनरल बॉडी आल्यावरच आपण निर्णय घेऊ किंवा असे. त्यामुळे हे मुद्दाम तुम्हाला सांगायचं होतं. असं सुंदर असं हा केलेला आहे परिसर. तर हे जे गंगामाईचा घाट आहे ना, हा करत असताना एक खूप चांगला प्लॅन आम्ही डोळ्यासमोर ठेवला होता. म्हणून आता ही प्रवर आहे ती मगाशी पाहिली ती तुम्ही, जी खराब झालेली आहे ती म्हाळुंगी आहे. कारण त्याच्यामध्ये फक्त संगमनेरच नाही तर त्याच्यामध्ये गुंजावाडी असेल, कसारवाडी असेल, या सगळ्या गावांचं जे सिवेज येतं म्हणजे गटारचं पाणी येतं ते त्याच्यामध्ये जातंय. आणि हे बंद करायचं असेल तर भुयारी गटार योजना हाच एकमेव पर्याय आहे. आपण नगरच्या सीना नदीचं पाहिलं असेल काय अवस्था झालेली आहे. त्याचं कारण ते आहे की आपल्याकडे भुयारी गटार योजना न झाल्यामुळे कुठंच नाही झाल्या त्या, आणि पूर्ण नाही झाल्या म्हणजे अजून त्या सगळ्या आता मागच्या 4-5 वर्षातच सुरू झालेल्या आहेत सगळीकडे ते. त्याच्यामुळे हा सगळा विषय जो आहे तो प्रलंबित आहे. पण आता हा जो 350 कोटीचा जो प्रस्ताव आम्ही केलेला आहे त्या प्रस्तावानंतर म्हणजे माझ्यासाठी तर मी समजतो की ते माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणजे मी संगमनेरसाठी काय केलं तर असं एखादं जर विकास काम करायचं असेल तर पुढच्या 5 वर्षात मला ते प्रोजेक्ट जो आहे तो करायचा आहे. ज्याच्यामध्ये हे जुने घाट आहेत, हे 100-100, 150-150 वर्ष जुने घाट आहेत, त्यांचं आम्हाला हे करायचं आहे. म्हणजे त्यांना परत एकदा त्यांचं रिस्टोर करायचे, त्याला पुनर्स्थापना त्यांची करायची आहे. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. इथं मंदिर आहेत. आता मगाशी आपण जिथून आलो तिथं आमचं शनी मंदिर आहे. त्या शनी मंदिराच्या मागे आमची रंगार गल्लीची भाजी मंडई होती. परंतु आता भाजी मंडईचं तुम्ही मगाशी विचारलं तर आमच्या जवळजवळ 6-7 भाजी मंडई आहेत. पण काय होतं की भाजी मंडईमध्ये जाऊन भाजी घेणं ही मानसिकता ग्राहकाची पण नाहीये, आणि विक्रेत्याला असं वाटतं की जिथं फास्ट विक्री होईल म्हणून तो परत रस्त्यावरच येतो. ती भाजी मंडई पण फेल झाली. आमच्याकडे फक्त गणेश नगरची जी भाजी मंडई आहे ज्या पहिल्या वॉर्डमध्ये आपण गेलो होतो, वॉर्ड नंबर 1 मध्ये, ती यशस्वी झाली. ती यशस्वी यासाठी झाली कारण तिथे तिथले जे स्थानिक जे नागरिक होते ते रस्त्यावर कोणालाच बसू देत नाही. स्थानिक नागरिकांनी स्वयंशिस्त ठेवलेली आहे आणि म्हणून तिथं ते सक्सेसफुल झालं. तर ही जी भाजी मंडई ती काढून आणि रंगार गल्लीचं जे मंदिर आहे, सोमेश्वर मंदिर, जो आमचा मानाचा गणपती आहे, हे सगळा जो परिसर आहे त्याला जसं काशी विश्वेश्वराला आता पंतप्रधान मोदीजींनी एक कॉरिडॉर केला किंवा उज्जैनला एक कॉरिडॉर तयार झाला आहे, तर तसं मंदिरांचं एक कॉरिडॉर तिथं करायचं असं एक माझं स्वप्न आहे. आणि त्याच्यातून एक धार्मिक तिथं एक वातावरण त्या पूर्ण परिसरात तयार करायचं, जेणेकरून मग लोक येतील, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जातील, भाविक येतील, तिथं लहान मुलं असतील तर त्यांना खेळण्याची वगैरे व्यवस्था किंवा त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था असं सगळं तिथं करायचं आहे. एक आपला मुद्दा राहिला. मी एका मुलाखतीत ऐकलं, तुम्ही म्हटले की आता बेरोजगारांसाठी आपल्याला MIDC आणायची. माझ्याच मुलाखतीत म्हटले होते ना तुम्ही की मुलाखतीसाठी आपल्या MIDC साठी आपल्याला जागा उपलब्ध नाहीये. बरोबर. मग आता तुम्ही कोणत्या बेसवरती हे आश्वासन देत आहात की आता आम्ही MIDC आणणार आणि बेरोजगारांचा प्रश्न सोडवणार? मी काल पण माझ्या सभेमध्ये ते एकदम स्पष्टपणे सांगितलं की MIDCला पाणी लागतं. कसं आहे, तांत्रिक बाजू पण समजून घेतल्या पाहिजे. कोणत्याही धरणाचं जे पाणी असतं त्याचे 3 आरक्षण असतात: पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी आणि औद्योगिक पाणी. औद्योगिक पाणी हे 10% जास्त आरक्षित करता येत नाही, हा कायदा आहे. आता भंडारदरा धरणाचा औद्योगिक पाण्याचा कोटा देखील संपलेला आहे. आता निळवंडे आल्यामुळे थोडासा कोटा परत वाढेल. आता नमस्कार, निळवंड्याचं जे पाणी आहे ते आत्ताशी आमच्या तालुक्यात पोचतंय. म्हणजे आता कॅनॉल झाले, आता ते पाणी पोचतंय, त्याच्यासाठी काम चाललेलं आहे. आता पाण्याचा प्रश्न जो असतो मेन MIDCला तो कदाचित मिटू शकेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यातही थोडंसं शासनाकडून आम्हाला विशेष बाब म्हणून काही गोष्टी करून घ्याव्या लागणार आहेत, कारण इंडस्ट्रीला खूप पाणी लागतं. मग हे करत असताना आता जागेची अडचण निर्माण होणार आहे. त्यासाठी गेले 1.5 वर्ष ज्यावेळेस निळवंड्याचं पाणी इथं पोहोचलं, म्हणजे विधानसभेच्या आधीची गोष्ट सांगतोय मी, त्याच्या आधीपासून मी सातत्याने विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून निवडून आल्यापासून मी सभागृहात पण ते प्रश्न मांडतोय आणि सगळीकडे मांडतोय की आम्हाला MIDC पाहिजे. आणि आत्ताच 4 महिन्यापूर्वी
म्हणजे 3ऱ्या महिन्यात की 4थ्या महिन्यात, मी कालच पत्र दाखवलं की उदय सामंत साहेबांनी माझ्याच पत्राचा संदर्भ घेऊन, माझ्याच पत्राचा संदर्भ आहे त्याच्यात, आणि ते संदर्भ घेऊन नगरच्या जे त्यांचे मागे बघा डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री कमिशनरचं जे DICचं ऑफिस असतं त्या ऑफिसच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, आणि आता सर्वेक्षण आम्ही साकूर परिसरामध्ये करतो आहे आणि तळेगाव परिसरात पण करायचं आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याला चाचपणी करायची आहे की कुठं जागा उपलब्ध होऊ शकते. साकूर पट्ट्यामध्ये साधारणतः तो पठार भाग असल्यामुळे तिथे एक 400-500 एकर जमीन उपलब्ध होऊ शकते अशी परिस्थिती आहे. म्हणून त्याच्या सर्वेक्षणाचे आदेश 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी उदय सामंत साहेबांनी दिले, आणि जे उदय सामंत साहेबांनी काल एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेत सांगितलं की 2 महिन्यात नोटिफिकेशन काढतोय, तर तो त्याच अहवालाच्या बेसिसवर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 महिन्यात नोटिफिकेशन काढतो आहे. आणि हे सगळं कागदावर आहे, हे असं नाही आहे की मोघम चाललेलं आहे. आणि मी म्हणजे तुमच्या ज्या पद्धतीचं म्हणजे आता रिॲक्शन आली त्याच्यातून तुमचं असं वाटतं की आता हे परत श्रेयवाद चालू झाला, हे तुमच्या मनात नाही. जसं तुम्ही क्लिअरिफिकेशन मांडतायत तसं तेही मांडतायत. नाही ना, त्यांनी कागद दाखवले पाहिजे ना. हा, आपण त्याच्यावरती एक सेपरेट शो करूयात की तुमचे कागद आणा आणि आमचे आणा, आणि प्रश्नाला प्रश्न माझ्याकडे हे तुमच्याच प्रश्नांमधून तयार होतात आणि लोकांना वाटतं की मी क्रॉस करते. आता माझं म्हणणं काय, या सगळ्या मुद्द्यांमध्ये सगळं खरं मानून चालू आपण की आता MIDC येऊ शकते, आता जागा भेटते, आणि समजून चालूयात की पुढच्या 5 वर्षात MIDC येईल. मग मुद्दा असा तयार होतो की जे आज उदय सामंत करू शकतायत किंवा ज्या तुम्ही स्वतः ज्या मुद्द्यांवरती जे काही तांत्रिक प्रॉब्लेम होते ते दूर करून आत्ता म्हणजे ही वेळ खूप लेट झाली आहे. आज का लेट झाली म्हणजे संगमनेरात शिकणारे जर इथं पोरं म्हणजे कॉलेजमध्ये चांगले शिकतायत, त्यांना जॉबसाठी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जावं लागतंय. बाळासाहेब थोरात मंत्री होते, जेवढी पॉवर आज उदय सामंत फडणवीस यांच्याकडे असेल नसेल त्यापेक्षाची जास्तची पॉवर बाळासाहेब थोरातांकडे. पाणीच नव्हतं ना. पाणी येऊन किती दिवस झाले? निळवंड्याचं पाणी बऱ्याच वर्षांपासून 2 वर्ष झाले पाणी येऊन, अजून पण पाणी, अजून तर कालव्यांचं पाणी आत्ताशी येतंय, अजून ते आलं पण नाही. टेस्टिंग झाली 6 महिन्यापूर्वी पाण्याची. बरं, मग याच्यामध्ये जो जागेचा मुद्दा होता तो सॉल्व्ह झाला का? तुम्ही मला म्हटले होते की जागा भेटली नाही म्हणून MIDC झाली. नाही, जागा पण नाही, पाणी पण नाही. बरं, हे दोन्ही प्रश्न आहेत. आता मेन काय माहिती का, पाणी झालं की मग त्या पाण्याच्या अवतीभोवती आपल्याला जागा शोधावं लागणार, आणि त्या पद्धतीने ते MIDCचं काम होत असतं. सहज मी तुमच्या माहितीस्तव सांगतो की महाराष्ट्रामध्ये किमान 112-113 अशा MIDCs आहेत की ज्या नोटिफाईड MIDCs आहेत, जागा शासनाने विकत घेतलेल्या आहेत, पण तिथं इंडस्ट्री यायला तयार नाही. राहुरीची MIDC, तुम्ही फार लांब जाऊ नका, राहुरीची एक MIDC आहे, छोटीशी MIDC राहुरीची. मोवा डॅम पासून किती लांब आहे माहिती आहे? 10 किलोमीटर लांब आहे मोवा डॅम पासून. त्यांना मोवा डॅम मधून पाणी दिलेलं नाही, आणि त्याच्यामुळे ती MIDC मध्ये एकही फॅक्टरी आजपर्यंत आलेली नाही. जे स्थानिक छोट्या फॅक्टरीज आहेत, मी पूर्ण राज्यातल्या MIDCचा अभ्यास केलेला आहे. कर्जत जामखेडच्या MIDC साठी रोहित पवारांचं भांडण चाललं होतं की MIDC झाली पाहिजे. प्रश्न असा आहे की MIDC मंजूर करणं फार सोपं आहे हो. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त शासनाला निर्णय घ्यायचा आहे, आणि सरकार येते, सरकार काही निर्णय घेऊ शकतं. पण मुद्दा असा आहे का तिथं कारखाने येणार का, तिथं फॅक्टरीज येणार का, तिथं पाण्याची सोय आहे का, तिथं एम्प्लॉयमेंटसाठी जी मॅनपॉवर पाहिजे ती व्यवस्था आहे का. आज तुम्ही संगमनेरच्या मुलांचं उदाहरण देताय. संगमनेरच्या मुलांना इथं शिक्षणाची व्यवस्था कोणी उभी केली? ही शिक्षणाची व्यवस्था सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांनी 1983 साली डिप्लोमा कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्यातून आज घराघरात इंजिनियर तयार झालेले आहेत. आणि इथं जे 7 मेडिकल कॉलेज आहेत ना, त्याच्यातले 6 आमच्या विरोधकांचे आहेत, आणि त्या सगळे मंजूर करताना बाळासाहेब थोरातांनी पाठिंबाच दिलेला आहे. एकही माणूस असा म्हणू शकत नाही का माझ्या कॉलेजला आडवं जाण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे. किंबहुना सह्या दिलेल्या आहेत, अनेक वेळा शिफारस पत्र दिलेले आहेत, कारण साहेब मंत्री होते. मुद्दा असा आहे की शिक्षणाची व्यवस्था चांगली झालेली आहे. त्यांना इथंच काम पाहिजे का, तर 100% मिळालं पाहिजे. समजा इथं काम यायला अजून 10 वर्ष लागतील, 15 वर्ष लागतील, पण तोपर्यंत जर समजा उदाहरण म्हणून सांगतो की नाशिक पुणे रेल्वे जर आमची झाली असती, ती संगमनेरहून जर झाली असती, जी शिर्डीवरून पण
झाली नाहीये. शिर्डीहूनच झालेली आहे. अहो काल सुजय विखेंना प्रश्न केलाय, ते म्हटले मला शिर्डीतील एखाद्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती बोजा चढलेला असतो की इथून केंद्रीय रेल्वे चालली आहे, तसा एक शेतकरी दाखवा आणि तुम्ही म्हणा की आमची इकडून चालली. तेव्हा मुळात आली इकडून आराखडा आणि रेल्वे चालली इकडून, याचाच मला तपास नाहीये. याचा तपास नसेल तर त्यांनी कृपया रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव साहेबांना भेटावं. मी स्वतः त्यांना 2दा भेटलेलो आहे. आणि अश्विन वैष्णव साहेब हे पूर्वाश्रमीचे IAS ऑफिसर आहेत, म्हणजे सनदी अधिकारी आहेत. मी ज्यावेळेस त्यांना भेटायला गेलो त्यांनी नकाशा काढून मला दाखवलं की ती रेल्वे कशी शिर्डी मार्गे जाते. हे किती सालचा विषय आहे? आता एक 8 महिने 9 महिन्यापूर्वी गोष्ट आहे. म्हणजे ह्या रेल्वेचा जो काय विषय झालाय तो 8-9 महिन्यापूर्वी नाहीतर झालाय. आमच्या जमिनी गेलेल्या आहेत, आमच्या सातबाऱ्यांवर हे आहेत म्हणजे शेरे पडलेले आहेत. आमची अलाइनमेंट ही 1 वर्षात बदलली मागच्या. आणि मी अश्विनी वैष्णवांना भेटल्याचे 4 फोटो आहेत. इथले आमदार काय सांगतात का मी पण अश्विनी वैष्णवांना भेटलो, एक फोटो तर दाखवा त्यांनी भेटल्याचा. मुद्दा असा आहे की हे जे श्रेयवादाचं पण तुम्ही म्हणत होता मागाशी, तो मुद्दा मला मुद्दाम सांगायचा आहे. मी अमोल खताळांचे माझे काय आजचे संबंध आहे असं नाही, आम्ही लहानपणापासून शाळेत सोबत असलेले मित्र आहोत असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. आज राजकारण वेगळे म्हणून सोडून द्या. एक काळ तर असा होता का त्यांनी आमच्या पक्षातही प्रवेश केला होता आणि आमच्या बरोबर काम करत होते. माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध आहे, मला काय राजकारण जागेवर तो विषय नाही. मुद्दा असा आहे का तुम्ही पण आमदार झालेले आहात, लोकांनी तुम्हाला संधी दिलेली आहे, तुम्ही आणि आम्ही एकत्र काम करू ना. तुम्हाला कोणी अडवलं का? ते म्हणतात तुम्ही पदवीधरचे आमदार आहे, तुमचं इथे विधानसभेच्या आमदाराच्या कामात हस्तक्षेप करायची गरज नाही. मुद्दा काय आहे, माहितीच्या अधिकारात मी त्यांना सोपा प्रश्न सांगितला. माहितीच्या अधिकारात विधिमंडळाच्या सचिवाला तुम्ही पत्र लिहा जर तुम्हाला अज्ञान असेल तर, की विधिमंडळातले पदवीधर असतील, शिक्षक आमदार असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून गेलेले आमदार असतील किंवा राज्यपाल नियुक्त आमदार असतील, विधान परिषदेचं बोलतो मी, किंवा आमदारांमधून गेलेले आमदार असतील आणि विधानसभेचे आमदार असतील, यांच्या अधिकारांमध्ये काय फरक आहे त्यांनी मला एकदा लेखी कळवावं. ते म्हटले मग जेवढं तुम्ही संगमनेरसाठी करता तेच सिन्नरसाठी करा, तेच करतोच. नाशिकसाठी, तेच धुळे, सिन्नरच्या तेच इंडिया नंदुरबार. बुल्सची जमीन 1,500 एकर जमीन माझ्यामुळं आज पुन्हा एकदा MIDCच्या ताब्यात येते. आणि ती मी का केली, कारण संगमनेरला MIDCला जागा नाही, परंतु 30 किलोमीटरवर जर आमच्या इंडिया बुल्सला जर जमीन मिळाली तर आमच्याच मुलांना नोकरीची संधी मिळणार आहे. फक्त सिन्नर तालुक्याचा फायदा नाही, त्याच्यात सिन्नरचा फायदा आहे, निफाडचा फायदा आहे, संगमनेरचा फायदा आहे, येवल्याचा फायदा आहे, कोपरगावचा फायदा आहे. इंडिया बुल्सचा प्रश्न कोणी मांडला? जा सिन्नरमध्ये जाऊन विचारा. इंडिया बुल्सचा प्रश्न मी मांडला. 900 एकरमध्ये तिथे इंडिया बुल्सनी औष्णिक प्रकल्प केला होता. माझ्या पाठपुराव्यामुळे, माझ्या आग्रहामुळं तो प्रकल्प आता महाराष्ट्र शासनाने विकत घेतलेला आहे आणि पुढच्या 1 वर्षामध्ये तिथं प्रोजेक्ट चालू होऊन 1000 लोकांना एम्प्लॉयमेंट भेटणार आहे. बरं, दुसरा मुद्दा, 54 तालुक्यामध्ये मी प्रत्येक तालुक्यामध्ये विकास कामं केलेली आहेत आणि मी दरवर्षी माझं प्रगती पुस्तक देणारा आमदार आहे. दरवर्षी दिलेलं आहे. पाहिजे असेल तुम्हाला मागच्या 2 वर्षाचे प्रगती पुस्तकं पाठवतो. वर्षाला किती निधी मिळाला, किती वेळा मी सभागृहात हजर होतो, कोणते कामं मी केले, किती संस्थांना मदत केली, कोणते प्रश्न मांडले, कोणते प्रश्न मांडून तडीच नेले, हे सगळं माझ्याकडे आहे. यांनी पण द्यावं 1 वर्षाचं प्रगती पुस्तक. ठीक आहे. अमोल खताळांपर्यंत हा व्हिडिओ गेला असेल तर प्रगती पुस्तक मागितलंय 1 वर्षातलं, ते चांगली सवय ना, चांगली सवय ठेवलं पाहिजे. नाही, मी काय म्हणते, सगळं जे चाललंय ते चांगलंच आहे. विकास झाला तर लोकांना कुठं काय वाईट आहे आता त्याच्यामध्ये? बघा, हे जे गार्डन आहे हे नगरपालिकेचं नाहीये, हे गंगामाई ट्रस्टचं गार्डन आहे. बरं, इथं जे गंगामाई मंदिर आहे त्यांची एक ट्रस्ट आहे, त्यांनी हे गार्डन मेंटेन केलेलं आहे. ह्याला नगरपालिका त्यांना मदत करते. आता समोर त्यांचीच जमीन आहे 40-45 गुंठे, त्याच्यामध्ये या रस्त्याच्या पलीकडे आता ते आणि आम्ही म्हणजे नगरपालिका आणि हे मिळून आम्ही आता हा रस्ता पण मोठा करतोय, कारण केशव तीर्थावर येणाऱ्या गाड्या सगळ्या छोट्या रस्त्याने येत आहेत. हा पूर्वीचा शेतीचा रस्ता आहे, कारण हे कसारवाडी हद्दीमध्ये येतं समोरची बाजू त्याची. तर आम्ही त्या रस्ता पण मोठा करतोय. त्यांनी मोठ्या मनाने सांगितलंय की आम्ही 10 फूट जागा त्या रस्त्यासाठी द्यायला तयार आहे. पार्किंगची व्यवस्था आपण तिथं करतोय. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आमच्याकडे. तुम्ही प्रश्न विचारत राहा, आम्ही उत्तर देत राहू प्रत्येक. आणि याला तुळस लावल्या होत्या, आता हे बघा मेंटेनन्स नाही केल्या. प्रशासक आला, हे आमच्या आईने आयडिया काढली होती का याला सगळ्याला तुळस आणि काहीतरी वेगळं तिने, म्हणजे आता दाखवतो तुम्हाला मी, की प्रत्येक कॉलनीला तिने नाव दिलं तिच्या काळात. शेवटी नागरी विकास म्हणजे काय फक्त भौतिक विकास नसतो. म्हणजे जे बांधकामं केले किंवा हे केलं तेवढंच पुरतं मारायचं. ते संगमनेरचं अमरधाम आहे आणि ह्याचं देखील
इथे तुम्ही वाचलं तर लक्षात येईल की अंत्यविधीसाठी मोफत सरपण नगरपालिकेमार्फत दिलं जातं आणि व्यवस्था बसण्याची, सगळी पाण्याची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, अशा सगळ्या व्यवस्था इथं अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत. आणि कोविडच्या काळामध्ये इथे 25-25, 30-30 अंत्यविधी होत होते, म्हणून नदी पात्राच्या जवळ देखील काही व्यवस्था आपण तात्पुरत्या स्वरूपाची केलेली, जी आजही गरज पडल्यास वापरता येते अशी परिस्थिती आहे. तुम्ही जर पाहिलं तर इतकं म्हणजे बसण्याची व्यवस्था बघा, सगळी लोकांचं सगळी बसण्याची. आणि समाजसेवक स्वर्गीय अशोकजी भुतडा यांचं नाव दिलं ह्या आम्ही शेडला. अशोकजी भुतडा हे असं व्यक्तिमत्व होतं संगमनेर शहरातलं की प्रत्येक अंत्यविधी कोणत्याही जाती धर्माचा असो, अशोकराव तिथं हजर असायचे आणि ते सगळं ते पार पाडायचे सगळ्या विधीचं. आपण पाहिलं तर इथं महिलांसाठी व्यवस्था, असं सगळं, आंघोळीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, झाडं, म्हणजे हे सगळं व्यवस्थित अमरधाम जे आहे ते देखील नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं. बरं, आपण आता या सगळ्या विषयाच्या शेवटाकडे जाऊ. पण तुम्ही जे बघितलं होतं त्याच्या बाबतीतही मी सांगतो तुम्हाला का ते रावळ समाजाची स्मशानभूमी होती आणि त्याच्या शेजारी महानुभव पंथाच्या समाजाची स्मशानभूमी आहे, दफनभूमी म्हणू आपण त्याला. तर त्या ज्या आहेत ना त्या मेंटेन नाहीये. त्याच्यात आम्ही खूप वेळा ते मेंटेन करण्याचा प्रयत्न केला, त्याला भिंत बांधली, त्याला भिंतीला तुम्ही पाहिलं असेल तर एक छिद्र पडलं होतं, तिथं लोक त्याच्यातून वापर करायचे, कारण त्याचा वापर रेग्युलर नाहीये. त्याचा वापर खूप म्हणजे काय म्हणतो त्याला, वेळानंतर होतो, म्हणजे फार असं रोज त्याचा वापर होत नाही, त्याच्यामुळे तिथे रोज जात नाही. परंतु त्याचं देखील आम्ही आता ह्या छोटे छोटे जे हिंदू समाजामधले जे वेगवेगळे असे दफन करण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा अंत्यविधीच्या ज्या पद्धती, त्याच्यात सुद्धा आम्ही वेगवेगळ्या समाजाचे आता वेगवेगळे स्मशानभूमी करतो आहे. बरं, जसं मी म्हटलं की आपण दोन्ही बाजू बघितलेल्या आहेत. 1.0चेच 1 आणि 1.0चीच 2 असे 2 व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. एक माझा शेवटचा प्रश्न, ज्या मुद्द्यावरनं दोन्हीकडून ट्रोलिंग सुरू आहे, एक, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी घरातील चेहरा का दिला? घराणेशाहीचे शिक्के जे आहेत ते सगळ्यांवरती लागतात आणि त्याच घराणेशाहीच्या शिक्क्यावरती विधानसभेची निवडणूक झाली आणि पुन्हा तुमच्याच घरातून उमेदवार आला, तो का आला? हे असं आहे की मुळात ही जी नगरपालिकेची निवडणूक होती याच्यात महिला राखीव आरक्षण निघालं होतं. आमच्या आईंनी मागच्या 12.5 वर्षाच्या काळामध्ये अत्यंत चांगलं काम संगमनेर शहरामध्ये केले, म्हणून लोकांची मागणी होती की आईनीच उभं राहावं परत एकदा. आईला ज्यावेळेस आम्ही विचारलं तेव्हा आईची मानसिकता नव्हती, कारण तिचं म्हणणं होतं मी खूप आता काम केलेलं आहे, मला आता नगरपालिकेमध्ये एवढा वेळ मी देऊ शकत नाही जेवढा पूर्वी देऊ शकत होते, किंवा एवढे कष्ट मी करू शकत नाही जेवढे पूर्वी करू शकतो. वयोमानाचा परिणाम असतो किंवा अनेक तिचे काही वैयक्तिक कारणं असतील. मग अशा वेळेस ज्यावेळेस निर्णय घ्यायचा वेळ आला तर आम्ही ठरवलं की आपण आता बाहेर पण उमेदवारांच्या चाचपण्या करू. बाहेरही आम्ही अनेक उमेदवारांच्या चाचपण्या केल्या. मग त्याच्यानंतर कार्यकर्त्यांमधून एक चर्चा निर्माण झाली की ज्यावेळेस बाहेरचा उमेदवार आपण देतो तेव्हा त्याचे 2-3 अडचणी असतात. एक असती की प्रशासनावर वचक राहील का, नगरसेवकांवर तसं वचक राहील का. मागच्या काळामध्ये आपण कधी म्हणजे 91च्या आधीच्या घटना आम्ही पाहिल्या होत्या की विरोधक ज्यावेळेस जास्त प्रबळ होता त्यावेळेस कशा पद्धतीने नगरपालिका चालली होती. आताची प्राप्त परिस्थिती विधानसभेनंतरची वेगळी झालेली आहे. मधल्या काळात आम्ही 5-6 वेगवेगळे नगराध्यक्ष दिलेले आहेत. दिलीपराव पुंड दिले, अरुण वागचौरे दिले, कैलास शेठ लोणारी दिले, विश्वासराव मूर्तडक दिले, सोमनाथ अभंग प्रभारी नगराध्यक्ष झाले, बाळासाहेब पवार प्रभारी नगराध्यक्ष झाले, असे अनेक नगराध्यक्ष झाले. पण आताची राजकीय परिस्थिती बदललेली आहे, त्यामुळे आपल्याला आपल्याच घरातलं द्यावं लागेल, जेणेकरून हे सगळं एकसंघ ठेवणं हे गरजेचं आहे. असा निर्णय झाला. हा झाला राजकीय मुद्दा. परंतु त्याच्या मागे दुसरा पण एक मुद्दा असा होता की 2007ला ज्यावेळेस मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेसच माझी इच्छा होती की या शहरामध्ये काम करायचं, नगराध्यक्ष व्हायचं. कारण मी स्वतः नागरी विषयाचा अभ्यासक आहे. मी अर्बन डेव्हलपमेंटचा म्हणजे खूप त्याच्यामध्ये काम करणार आहे. माझी PhD अर्बन डेव्हलपमेंटमध्ये चालू आहे. माझं पुस्तक जे आलं ते अर्बन डेव्हलपमेंटशीच संबंधित पुस्तक आहे आणि मला इंटरेस्ट आहे. मला अर्बन डेव्हलपमेंटमध्ये, नागरी विकासामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणून ते स्वप्न माझं जे होतं, मला असं वाटलं की जर मी डॉक्टर मैथिलीला जर ती संधी दिली तर मी काम करेल
ती ग्राउंडवर पळेल. आमची 15 वर्षाचं संसाराची जोडी आहे. आम्हाला माहिती आहे का आम्ही कशा पद्धतीने एकमेकाबरोबर काम करतो. आज माझे व्यवसाय असतील, माझे बाकीचे कामं असतील, हे सगळं ती पाहते. मला माहिती तिच्यामध्ये काय क्षमता आहे आणि तिचा स्वभाव हे ते सगळं पाहता आमच्या आईला जर रिप्लेस करायचं असेल तर आईसारखाच माणूस पाहिजे किंवा इंचभर पुढे जाणाराच माणूस पाहिजे. तर हे सगळे गुण आम्ही पाहिले आणि मग आम्ही ठरवलं की तिला याच्यामध्ये पुढं करायचंय. तुम्ही परंतु पदवीधरचे आमदार परंतु हे करत असतानाच आम्ही तर काही घराणेशाहीच्या विरोधात नाहीये. मी व्यक्तिशः अनेक व्यासपीठांवरून ठामपणे सांगितलेलं आहे त्या घराणेशाहीपासून कोणतंही क्षेत्र लांब राहू शकत नाही. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता होतो, राजकारण्याचा मुलगा राजकारणी होतो, समाजसेवकाचा मुलगा समाजसेवक होतो. बाबा आमटेंचा मुलगा प्रकाश आमटे सुद्धा समाजसेवक झाले. आज प्रकाश आमटेंची दुसरी पिढी देखील आलेली आहे. जर वारसाने संधी मिळते, कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं, या वाक्यावर माझा विश्वास आहे. माझा मुद्दा याच्यात असा आहे की म्हणून जर कोणी घराणेशाहीवर भांडवल करून राजकारण करत असेल, त्याच्यावर टीका टिप्पण्या करून निवडणुका लढल्या असतील, त्याच्यावर निवडणुका जिंकल्या असतील, त्यांनी तरी आता असं पाऊल उचलायला नको होतं असं माझं मत आहे. किंबहुना त्यांनी लोकांपर्यंत जायला पाहिजे होतं की बाबा मला आज अशी परिस्थिती माझी निर्माण झालेली आहे, मला माझ्या घरातला माणूस उभा करावा लागतोय, परंतु मी विधानसभेला या प्रस्थापित किंवा घराणेशाहीच्या विरोधामध्ये मी मुद्दे केले, भाषणं केले, मी जनतेची माफी मागतो, परंतु मला समजून घ्या, माझी परिस्थिती अशी आहे, मला घरातलं हे जर बोलले असते तर लोकांनी कदाचित मान्य केलं असतं. बरं, आता मी बोलू एक माझा मुद्दा की साधी गोष्ट आहे. त्यांना हा प्रश्न मी केलेला आहे, असं नाही की त्यांना विचारला नाही. त्यांनी उत्तर दिलं होतं लोहाई लोहे क्यों काटेगा. जसं तुम्ही म्हटले समोर जर ते म्हणजे आता राजकीय परिस्थिती बदलली तर त्यांच्या समोर घरातला उमेदवार असेल तर प्रशासकीय किंवा सगळ्याच अँगलनी वचक राहील. सेम त्यांचं उत्तर होतं की जर तिकडून तेवढी पावर लावलेली आहे त्यांनी तर मलाही माझ्या घरातला उमेदवार दिला तरच तिथे वचक राहील. सेकंड मुद्दा जो आहे हा फक्त मी तुम्हाला लागू करत नाही, हा मुद्दा मी घराणेशाहीच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या प्रत्येक पॉलिटिकल व्यक्तीसाठी लागू करते. तुम्ही म्हणले डॉक्टरचा पोरगा डॉक्टर बनतो, शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी, समाजसेवकाचा पोरगा समाजसेवक, इंजिनियरचा पोरगा इंजिनियर. हे सगळे लोक जे काही पदव्या घेतात, ज्या काही पोझिशनपर्यंत पोहोचतात ते त्यांच्या वडिलांच्या बापाच्या जीवावर जातात, बापाचा पैसा लावतात आणि त्या पोझिशनवर पोहोचतात. आमदार खासदार मंत्री हे स्वतःच्या जीवावर आमदार खासदार मंत्री होत नाही, ते कार्यकर्त्यांच्या लोकांच्या जीवावर होतात. तर घराणेशाहीची व्याख्या राजकारणासाठी कशी लागू होऊ शकते? तुम्हाला निवडून आणताना हे लोक राबले आहेत ना. त्याचं पण सांगतो. उलट कोणत्या क्षेत्रामध्ये बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन ज्यावेळेस सिनेमामध्ये आला, तो जर त्याचा अभिनय चांगला नसेल तर लोकांनी त्याला नाकारलं. राजकारणाचा मुलगा, असे अनेक उदाहरणं या राज्यामध्ये देशामध्ये आहेत. मोठ्या मोठ्या राजकारणी लोकांची मुलं हे पराभूत झालेले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत स्वतःच्या मुलाला 2दा लोकसभेला निवडून आणू शकले नाही. असे अनेक उदाहरण मी सांगू शकतो. शेवटी कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. तुम्हाला संधी मिळेल एकदा, तुम्ही पत्रकाराचा मुलगा आहे म्हणून तुम्हाला एकदा पत्रकाराला बूम हातात मिळेल तुमच्या, पण तुम्ही जर काही बडबडायला लागले तुम्हाला जर जमलं नाही तर लोक तुमचे चॅनल बघणार नाही. शेवटी मुद्दा असा आहे का संधी मिळेपर्यंतच वारसा चालतो, त्याच्या पुढे जे काम करावं लागतं ते आपल्या कर्तृत्वावर करावं लागतं आणि हेच राजकारणात लागू आहे. पण राजकारण मी सांगितलं की आपलं मतमतांतर ह्या मुद्द्यावर असू शकतं, पण मला असं म्हणायचंय की विधानसभा निवडणुकीमध्ये 40 वर्षांची घराणेशाही तेच 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 या मुद्द्यावरती माणूस एक पराभूत झालेत असं म्हणतात. दूध आणि पोळल्यानंतर ताक पण फुकून प्यावं लागतं. मग यावेळी तुम्ही तो विचार करायला हवा होता ना की आपण आता पुन्हा घरातलाच उमेदवार समोर आणतोय, लोकांना ह्याही प्रश्नाचं पुन्हा उत्तर द्यावं लागणार आहे. आम्ही दिलंय ते लोकांना मान्य आहे. आणि मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की आम्ही जे बोलत होतो आम्ही खोटं तर बोलत नव्हतो. आम्ही हे तर बोललो नव्हतो की घराणेशाहीवर टीका केली. समोर उलट त्यांनी टीका करून त्यांनी घरातला दिलेला आहे. आम्ही तर आम्ही म्हणजे ठीक आहे, घराणेशाहीचं जर तुमचा जर कॅन्डिडेट कर्तृत्वान नसेल, त्याच्यात ते कॅलिबर नसेल, तो अंगठे बहादूर असेल, त्याला बळच घरातून आणलेला असेल आणि जर तुम्ही त्याला संधी देत असाल तर मी समजू शकतो. पण असा तर कॅन्डिडेट आम्ही दिलेला नाही. उच्च शिक्षित आहे, लोकांमध्ये आहे, कंटिन्यू लोकांमध्ये फिरणार आहे, चांगल्या पद्धतीने काम करण्याची इच्छा आहे. त्याच्यामुळे लोक ह्याच्यावर निर्णय घेतील. मुद्दा असा आहे की निदान तुम्ही लोकांची दिशा भूलत करू नका. त्यांच्या डोळ्यात धुळपे कशाला करताय? तुम्हाला जर ज्या गावाला जायचंच नाही ना तर त्या गावाची तुम्ही चर्चा का करताय? तुम्ही घराणेशाहीवर टीका करणार 40 वर्ष अहो 40 वर्ष तुम्ही 1 वर्षात केलं. तुमच्या भावाला राहायचंय जिल्हा परिषद मध्ये उभं,
तुमच्या भाऊजाईला तुम्ही उभं करताय जाहीर केलं का त्यांनी तसं? केलं असेल अशी चर्चा ऐकतो आम्ही. आता बरं, सगळं आदल्या चर्चा. दिवशीच ठरत असतं. बरं, राजकारणात आधी काही ठरत नसतं, आदल्या दिवशी ठरत असतं. चला, संगमनेरचा विषय जसं मी म्हटलंय तापलाय तो तापलेलाच आहे. पुन्हा मी सांगते, नाण्याच्या दोन बाजू असतात, दोन्ही बाजू जशा आहेत तशा मी दाखवल्यात. हे शूट करत असताना एकटं आम्ही दोघंच नसतो की काहीतरी मॅनेज होईल, 4 लोक असतात, त्यांचे कॅमेरे चालू असतात. तर शेवटी पुन्हा मी सांगते, मतदार हाच खरा या इलेक्शनचा जो आहे तो राजा आहे. ते ठरवणार आहेत. जनतेतून नगराध्यक्ष आहे. तुमच्यासमोर दोन्ही चित्र मांडलेत. सत्यजित तांबेंनी त्यांची बाजू मांडली, अमोल खताळांनी त्यांची बाजू मांडली. तुम्हाला ठरवायचंय आणि मला कळवायचंय की 3 तारखेनंतर निकाल कुठून कसा लागला. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.